सो आता आज इथिक्सचा एसेप पेपरचा डेमो हे करू, म्हणजे डिस्कशन जनरल काय पेपर आहे माहिती देतो आणि भारतीय समाजचा पण पार्ट जे सांगितलेलं तर तोही जरी झाला तरी एकत्र एंडला वेळ मिळाला तर भारतीय समाजचा घेईन किंवा निबंध लेखन बेसिक काय आहे. सो त्या दिवशी मी बेसिक आयडिया दिलेली तुम्हाला इथिक्स आणि एसे सांगताना की एसेचा पेपर बद्दल काय आहे, म्हणजे जेव्हा सगळेच पेपर डिस्कस केले मी सिलेबसचे आणि त्याच्यामध्ये मग निबंध लेखन. ओके, सो की निबंधात काय काय तुम्हाला स्टडी करायचं आहे. सो बेसिकली मेन्सला मग 9 पेपर आहेत आणि निबंध, इथिक्स आणि भारतीय हे ऑप्शनल 2 पेपर किती महत्वाचे आहेत आणि एसे, इथिक्स आणि भारतीय समाज हे 3 लय ओव्हरलॅपिंग आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त मार्क तुम्ही या तिन्ही मध्येच मिळवू शकता आणि तिन्हीचा अभ्यास इंटिग्रेटेड आहे. इथिक्स नीट समजला ना एसे इतके भारी लिहिता येतात वगैरे आणि एसेनी जरी चांगला व्यवस्थित प्रिपेअर केला तुमचं आन्सर रायटिंग स्किल वगैरे सगळंच लिहिता येतं. म्हणजे तुम्ही जर 1000 शब्दात निबंध चांगला लिहू शकत असाल ना तर तुम्हाला 100-150 शब्दाच्या उत्तरांचा फरक पडत नाही. ते म्हणजे असं आहे ना की ती स्किल आहे आणि आन्सर रायटिंग तुमची स्किल एका विषयात जरी जमत असेल ना तुम्हाला आन्सर रायटिंग, असं कधीच होत नाही की दुसऱ्या विषयाचं आन्सर रायटिंग जमत नाही. हा डेटा नसेल तर उत्तर कुठलंच जमणार नाही. पण त्यामुळे आन्सर रायटिंग एकदा डेव्हलप झालं ना तर सगळ्याच पेपरचे आन्सर इम्प्रूव्ह होतात. आणि आन्सर रायटिंग मध्ये जर 1000 शब्दात निबंध लिहिता आला ना तर GS 1, 2, 3, 4 काही त्याचं हेच राहत नाही. ऑप्शनलचे पण आन्सर इम्प्रूव्ह होतात. त्यामुळे एसेला सिरियसली घ्यायचा. आणि प्रॉब्लेम काय ना, ह्या दोन्ही विषयाचे मी जे शिकवणार आहे इथिक्स, एसे, भारतीय समाज महत्वाचे मेन्सवाले, ह्या दोन्ही विषय असे आहेत ना की जे तुम्ही शाळेत कधी अभ्यासलेच नाहीत किंवा कॉलेजला. इथिक्स तर नव्हताच कधी आणि एसे तुम्ही लिहिले असतील पेपरमध्ये मराठीच्या 100-150 शब्दात. पण मला सांगा की तुम्हाला कधी मास्तरनी शिकवलेलं का निबंध कसा लिहायचा? पूर्ण 1-2 दिवस मास्तरनी कोचिंग तुम्हाला हे केली, दिली निबंधाची. सो निबंध लिखाण जे आहे ना सगळं हवेतच, जिंदगीत कधी शिकवलं नाही पोरांना. मग निबंधाचा इंट्रो कसा असतो, मेन बॉडी, सोल्युशन, कन्क्लुजन, प्रत्येकात एवढे छोटे छोटे रूल्स आहेत ना आणि ते एकदा समजले इतके भारी निबंध लिहिता येतो. आता बेसिकली मग माझे आता जे निबंधाची बॅच चालू आहे आता नंतर त्या सगळ्या बॅच UPSC गाईडलाच हे होतील पुढं पण. सो आता माझ्या इंटिग्रेटेड बॅच मध्ये एक महत्वाचा पॉईंट जो आधी सांगतो तुम्हाला की पुण्यामध्ये इंडिव्हिज्युअल बॅचचं लय कल्ट असतं. तसं मग मी त्याच्यामुळे इथिक्स आणि एसे इंडिव्हिज्युअल बॅचेस घेणार होतो, पण नंतर मला UPSC गाईडची ऑफर मिळाली, पार्टनर म्हणून मी जॉईन केलं ॲज अकॅडमिक डिरेक्टर. आता सगळं तुमचं टेक्निकल मीच बघणार आहे. सो माझ्यात इथिक्स एसेच्या इंडिव्हिज्युअल बॅच पण घेणार मी हितच. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे की नॉर्मल जी तुमची अॅन्युअल बॅच असते त्याच्यामध्ये असं कधीच होऊ शकत नाही की मी इथिक्स 2-3 महिने घेतला, एसे 2-2.5 महिने घेतला. सो माझ्या दोन्ही बॅचेस 2.5 महिने जातात. इथिक्सचे 2.5 महिने आणि एसे भारतीय समाज कंबाईनची बॅच 2.5 महिने. 5 महिने जर मी तुम्हाला इंटिग्रेटेड मध्ये हे शिकवलं, बाकीचे विषय राहून जायचे, ते पण महत्वाचे आहेत. म्हणून मी काय करणार आहे की तुम्ही जी इंटिग्रेटची सगळी मुलं आहेत ऑफलाईन ऑनलाईन वगैरे त्यांना मी तुम्हाला काय म्हणतात माझ्या त्या इंडिव्हिज्युअल बॅचला पण ऍक्सेस देणार. ओके, सो तुमचा इथिक्स आणि एसे इंडिव्हिज्युअल मध्येच करून घेणार. सो तुमची रेग्युलर बॅच पण चालेल आणि माझ्या जे इंडिव्हिज्युअल बॅच आहे त्याच्यात इथिक्स एसे फुल कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल, काही बघायचीच गरज नाही. ओके, पॅरली. पण ते विषय एवढे महत्वाचे आहेत, मी मार्क बी दाखवले त्याच्यात किती लागतात. ओके, त्याच्यामुळं आणि ह्याचा परिणाम फक्त तुम्हाला बघायचा असेल तर माझा एक चॅनल आहे दार्शनिक, म्हणजे मी UPSC गाईड चालू करायच्या अगोदर आणि तो मी चालूच ठेवणार आहे. तर मग तेव्हा हे जे आता माझी आन्सर रायटिंगची बॅच चालू आहे 11 ते 1, त्या बॅचमध्ये मग मुलं जे आन्सर रायटिंग करतात त्यांनी माझी इथिक्स केलेलं आहे, एसे केलेलं आहे आणि आता आन्सर रायटिंगच्या बॅचला येतात 11 ते 1च्या सगळ्या विषयाचं आन्सर रायटिंग मेन्सच्या मी घेतो. त्याच्यात एसेचं पण घेतलं. 4 एसे मी क्लासमध्ये डिक्टेट केले पूर्ण स्टार्ट टू एंड, कारण कसे लिहायचे काय सगळं आधी शिकवलेलं. त्यात एक मुलगी क्लासला लेट आली, एकदा आली, दोनदा आली, तिसऱ्या दिवशी पण लेट आली. म्हणून मी म्हणलं की आता निबंध लिहून आणायचं आहे तुमच्यापैकी 2 लोकांनी. आणि मी कोण आणायचं म्हणून मी तिला म्हणलं की बाई तूच लिही कारण तू लेट आली आहेस. आणि तिने मला निबंध लिहून पाठवला, इतका भारी. तिने जिंदगीतला पहिला निबंध लिहिला एसीजी बॅच करून याचा. पण सांगितलेले इतके टिप्स दिले ना, 50-60च्या वर टिप्स होत्या. तिने एवढ्या सगळ्या त्या लागू केल्या निबंधामध्ये. तर तो अख्खा निबंध मी तिथे टाकलाय आणि मी जवळपास 65 मार्क दिले. त्याचा डेटा एवढा हाय लेवल नव्हता, पण तो डेटा वाढला तर 70-75 बी मिळतील. 70 जरी 2 एसे मध्ये, पहिला निबंध 65 मार्क, 65 आणि 65 130 दोन्ही निबंधात. अजून डेटा चांगला गेला तर 75-75 150 तिला आरामात मिळू शकतात. इतका भारी तिने निबंध लिहिलेला. आणि तो त्याचा निबंध वाचायचा असेल ना की हा दिलता मी, उच्च ध्येय ठेवा कारण लहान ध्येय म्हणजे गुन्हाच.
सिंपल टॉपिक दिलेला, इतका भारी तिने लिहिलाय. सो मी ते माझ्या स्टेटसला बी टाकल्यानंतर टेलिग्राम ग्रुपवर पण टाकलाय. आणि तुम्ही एमपीसी युपीसी गाडीचा जॉईन केला असेल तर मी तिथेही तो शेअर करेन तो निबंध. सो बेसिकली ना ही गोष्ट समजून घेतली ना खूप भारी होते. आणि त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. इथिक्स की 60-70 तासच होईल तेवढा पुरेसा आहे का. सो तुम्हाला इंटिग्रेटेडच्या माझ्या दोन्ही बॅचला मी ऍक्सेस देईन, बसून देईन. ओके, ऑनलाईन मुले त्यांना ऑनलाईनचा ऍक्सेस देईन आणि त्या बॅचचा पण. सो त्याच्यामुळे तुम्हाला हा तर टेन्शन नाही होणार की भाई हे 2 विषय नीट होतील का. सो मग तुम्हाला जे 9 पेपर द्यायचे त्यात मग मी मार्क्स पण दाखवले, पुढे अजून मार्क लिस्ट दाखवेन. GS 1 2 3 जे सांगितले 90 टच करायचे, 100 टच करायचे, 70च्या खाली राहायचं नाही, त्याच्यावर मार्क येतच नाहीत. लय मुश्किलीने एखाद्या दुसऱ्याला येतात. एसे 150, 140, 130 तर क्रॉस करायचेच, इथिक्स आणि ऑप्शनल. मग त्याच्यामध्ये मी जे सांगितलेलं मागच्या ह्याच्यातच हा व्हिडिओमध्ये सांगितलेलं की फक्त 2 मिनिटात रिपीट करतो, जी ऑनलाईन मुलं त्या दिवशी नसतील, की नीतिशास्त्राचा पेपर, निबंध पेपर आणि वैकल्पिक विषय ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला जे 150 मार्क 100, 140 पर्यंत रेंजमध्ये पाहिजे, 140 वगैरे का लागतात पोस्ट काढायचे असेल तर. सो आणि बाकी सगळे पेपर मग त्याचं मी कंपॅरिझन पण दाखवलेलं आणि एसे पेपरचे मार्क पण दाखवलेले तुम्हाला किती आलेले आहेत. फक्त 10 मार्क. आणि मी पण हे पण सांगितलं की म्हणजे काही पण निबंध लिहून चालत नाही, निबंधाला सिरियसली घ्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये पण बघा की हिंदी लँग्वेज असून त्याला 161 मार्क आहेत आणि तुमची इंग्लिशला 127 आणि तुमचा एसे पेपर फक्त 10 मार्क. ओके, आणि GS 1 मध्ये पण बघा 85 म्हणजे लय चांगला स्कोर. त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉलेज आहे म्हणून तुम्हाला चांगले मार्क येतील, नॉट गॅरंटी. ओके, नॉलेज असेल तर निबंध चांगला लिहिताच येत नाही. नॉलेज पहिल्यांदा लागतो डेटा असेल तर बरंच काम होतं. त्यामुळे इथिक्स मध्ये तुम्हाला खूप थिअरी मिळतात, त्याच्यामुळे तुम्ही एसे चांगला लिहू शकता. आणि बेसिक याच्यामध्ये काय ना की मी जे सांगितलं की मेंटरशिप, तुम्हाला कोणतरी आन्सर चेक करून द्यावा लागतो, फीडबॅक द्यायला. तुमची मेनची टेस्ट सिरीज तर दरवेळी होईल. तुमचं जे सांगितलं की 5 दिवस जे लेक्चर होणार त्याच्यावर वीकली आन्सर रायटिंग, जे लय सिन्सिअरली करायचं की संडे म्हणून बंक मारली वगैरे लय पोरं करतात. पण मी पॉईंट सांगितलं ना, 10 जणातले जर 2 आणि 3 फक्त येतात एवढा पर्सेंटेज कमी असतो. 100 मध्ये 20-25 फक्त आन्सर रायटिंगला येतात. पण हे जे करताना तुम्ही वर्षभर, मग तुम्हाला त्याचं जे प्रोडक्ट मिळतं. आणि ह्याच्यामध्ये आधी तरी कोणी फॅकल्टीमध्ये म्हणजे जो फॅकल्टी नसतोच, पोरं मॅक्झिमम अशी मुलं पेपर चेक करून द्यायची की जे 1-2 वेळा इंटरव्ह्यू दिलाय, अटेम्प्ट दिलेत वगैरे असेवाले. पण हिथं मी जे सांगितलं की काय म्हणतात, तुमची इंटिग्रेटेड बॅच असेल ना तर त्यांचा सगळ्यांना माझं पर्सनलाइज मेंटरशिप असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही विषयाची उत्तर लिहू ना किंवा एसेची उत्तरं लिहा, सगळी मी तुम्हाला पर्सनली चेक करून देणार, एसेच्या एसे डायरेक्ट. सो माझी इथिक्सची बॅचची मुलं असो, एसेची बॅचची मुलं असो, इथली सगळी UPSC गाईडची इंटिग्रेटेड असो, सगळ्यांना मी तुमचे एसे पर्सनली चेक करून देईन. फक्त तुमची लिहिची ती इच्छा असली पाहिजे प्रचंड. इम्प्रूव्ह होणार म्हणजे होणार. हा काय ना स्किल बेस्ड पेपर आहे. स्किल बेस्ड म्हणजे काय, चेस खेळणे हे स्किल बेस्ड कमी आहे, टॅलेंट बेस्ड आहे. तुमचं डोकं लागतं तिथं, म्हणजे तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही. तसं विचार लहानपणापासून तेवढी बुद्धी विकसित लागते. पण तुमचं हे जे आहे ना, बाकी कुठले खेळ असेल, मॅक्झिमम खेळ ते प्रॅक्टिसचे आहेत. खो खो असो, कबड्डी असो वगैरे, बुद्धी नाहीये त्याच्या ज्याला. तुमची किती चालाक आहात, किती स्पीड नी खेळता वगैरे. तसं एसे निबंध लेखन हा स्किल बेस्ड टॉपिक आहे. पॉलिटी इकॉनॉमिक्स तरी समजावं लागतं, इमॅजिन करावं लागतं इन्फ्लेशन कसं होतंय, काय होतंय थोडंफार. हा डेटा आहे, फक्त थॉट्स नीट ऑर्गनाइज करून उत्तर लिहायचं. आणि ते स्किल बेस्ड एकदा जमलं ना, यू विल बी इन सेफ पोझिशन. त्यामुळे तुम्हाला ते लिहिणं, आणि मी क्लासमध्ये निबंधात ते सगळेच पाठ सांगेन. निबंध कसा लिहायचा असतो, काय लिहायचं, सगळे प्रिव्हियस इयर पेपर डिस्कशन. आणि त्यानंतर तुम्ही क्लासमध्ये मी डिक्टेट पण करून देतो. 5-6 निबंध डायरेक्ट 1200 शब्दाचे स्टार्ट टू एंड, की मी लिहिला असता तर कसा लिहिला असता. ओके, डायरेक्ट ते प्रॅक्टिसच करायचं. त्यामुळे तुम्ही ह्या विषयाची अजिबात काळजी करू नका. आणि मी जे सांगितलेलं की तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स जो ट्रेंड आहे, एसने सांगितलं 135, इथिक्स 129, GS 1 2 3 89, 87 मार्कच येत नाही, ऑप्शनल मध्ये येतात. आणि हा सेम ट्रेंड इथं पण राहणार. सगळ्या एक्झाम, आसाम, मिझोरम, मी कुठेही जातो ना, सगळ्या पेपरमध्ये हाच ट्रेंड आहे. कारण हेच आहे, हे पेपर 1 टाइम आहे, स्टॅटिक. व्यवस्थित शिकला तर करंटचा खूप कमी अँगल येतो, बदल जास्त होत नाही. आणि तुम्ही एकदा एसे चांगला लिहायला शिकला ना, असं होत नाही की पुढच्या वर्षी एसे खराब होणार आहे. ओके, थोडाफार मार्क 140 गेले तर 125 येतील.
पण असं कधी होत नाही. ह्या वर्षी 140 आलेत आणि पुढच्या वर्षी एसीला 70-80 आले. लय रेअरली एखाद्यात झाला असेल तर मग एकदा तुम्हाला कळलं चांगला निबंध लिहिसा ना, तुम्ही पुढच्या दर अटेम्प्टलाच चांगले लिहिणार आहे. पण पॉलिटीचे प्रश्न प्रिलियम मध्ये काय, करंट मध्ये वेगळे येतील, इकॉलॉजी एन्व्हायरमेंट काय वेगळे येईल, सायन्स अँड टेक काय येईल, काय भरोसा नाही. पुढचा प्रश्न तुमचा चुकू शकतो. सो ते लय डायनॅमिक आहे. त्यामुळे पोरं मेन्स मध्ये क्लिअर ट्रेंड येतो. GS1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये कुठून काय प्रश्न येतील, भारतीय समाजावर, पॉलिटीवर, इकॉनॉमिक्सवर काय भरोसा नसतो. त्याच्यामुळे हा ट्रेंड दिसतो. हे पण पेपर जर स्टॅटिक जात असते ना, ओके, तर पोरांनी इथंही जास्त मार्क काढले असते. पण तो खूप डायनॅमिक आहे. करंट अफेअर मधून काय प्रश्न येईल, कुठून प्रश्न येईल, काय गॅरंटी नाही. आता भारतीय समाजमध्ये तुम्हाला एक टॉपिक आहे जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. आता जागतिकीकरण म्हणून तुम्ही जो ग्लोबलायझेशन काय असतं, LPG रिफॉर्म, हे ते बेसिक वाचता. UPSC काय प्रश्न विचारला होते, एक उदाहरण सांगायला, की भारतामध्ये जागतिकीकरणामुळे एकत्र कुटुंब पद्धती ऱ्हास होत आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे. याचा सामाजिक मूल्यांवर काय परिणाम होईल, काय प्रश्न येतो. आता जागतिकीकरण एवढं ओपन एंडेड आहे ना, कुठून काय प्रश्न येईल आणि तुम्हाला मग हे पार्ट माहितीये का त्याच्या रिलेटेड. आता मी एक गोष्टी ते शिकवेन बऱ्यापैकी, त्याच्यावरच जमवून काहीतरी उत्तर लिहण्याचं 5 मार्क आले 100 पर्यंत टच करायचं. सो स्कोर होतो एसे इथिक्स ऑप्शनल मध्येच. मग इथं पण मी जे सांगितलं की तुमचा एसे 133, इथिक्स 132, GS 97, 86, 75 सगळे सिलेक्टेड मुलं आहेत, पोस्ट काढलेली, रिकमेंडेड कॅन्डिडेट खाली लिहिलेले. सेम एसे 135, GS बघा 101, 90, 81, इथिक्स 138, ऑप्शनल मध्ये पण बघा 138, 141 आणि अजून एक हे पण रिकमेंडेड, इथिक्स 129, GS 93, 83, 72, ओके, इथिक्स अगेन 123, एसे 129, ऑप्शनल मध्ये अँथ्रो 110, 111 जे कमी आले, पण ओव्हरऑल 925 स्कोर पोस्ट निघाली. सो मग बेसिक एसे इथिक्स ऑप्शनलला सिरियसली घेऊन तुम्हाला जे मार्क पाडायचे आहेत ना, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जिंदगीभर लक्षात ठेवा, मी जे सांगत आहे ते आता सगळ्यात महत्वाचा नियम UPSCतला, प्री निघाली ना मग तुमची कधीही निघू. आता ठीक आहे, आता तू प्री देत असशील यावर्षी, क्रॅश कोर्स लावलाय म्हणजे देणार तू, ठीक आहे, तुझी यावर्षी प्री निघली तरी तुला 5.5 महिने, मेन्स नाही निघली, ठीक आहे, तू काम करू शकतो, ह्या वर्षीच जाऊ दे, कारण तुला अजून इथिक्स माहित नाही, एसे माहित नाही, तुला त्याच्यात वेळ जाणार आहे. पण तुमच्या कुणाची पण म्हणजे ऑनलाईन गँग आहे, ऑफलाईन वाले सगळ्यांची प्री जर निघाली ना, त्या वर्षीची मेन्स राहिलीच नाही पाहिजे. प्री निघून इंटरव्ह्यूचा कॉल येऊन तुम्हाला फायनल सिलेक्शन होणं, पुढचं कोणाला काय माहित नाही, पण इंटरव्ह्यूचा कॉल आलाच पाहिजे. का? कारण इंटरव्ह्यूचा कॉल सगळा ठरणार आहे तुमचा कशावर, इथिक्स, एसे, ऑप्शनल, 4 स्टॅटिक आहेत. GS 1 to 3 डायनॅमिक आहे, तो व्यवस्थित केला GS 1 to 3 आपण मार्क येऊन जातात. ओके, ऍव्हरेज तिथं जर लय डॅमेज झाला तर इंटरव्ह्यूचा कॉल येऊन पण पोस्ट निघत नाही, होऊ शकतं पुढं मागं. पण पॉईंट आहे ना, प्री पुढच्या वर्षी निघेल नाही निघेल लय अनसर्टन असेल, 100 प्रश्न कुठनं पण येतील. जॉग्राफी एवढं वाचतं, हिस्ट्री एवढं वाचतं आहे, त्याचा अभ्यास करायचा, त्याच्या पण स्ट्रॅटेजी आहेत, ते मी सगळ्या सांगेन तुम्हाला. पण प्री निघली ना, त्या वर्षी जिंदगीत परत डबल मेन्स लिहावीच लागली नाही पाहिजे, एवढ्या गॅरंटीनीच असाच अभ्यास करायचा सुरुवातीलाच. सो आज सकाळी मला एक मुलगी, तिने पूर्ण क्लास केलाय एका इन्स्टिट्यूटमध्ये ऑनलाईन, ती MIT ला 3rd इयरला आहे. सो एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लास केला तिने, ऑनलाईन मधला मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी माझा व्हिडिओ UPSC गाईडचा बघितला, ह्याचा डेमो वगैरे बघितले, आणि तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, कॉन्टॅक्ट केला मला, सकाळी मी तिच्यावर व्हिडिओ कॉलशी बोलत होतो. ती 3rd इयरला आहे, तिला पूर्ण इंटिग्रेटेड बॅच परत करायची, आणि म्हणली सर काय झालंय मला काहीच कळलं नाही, काय शिकवलं वगैरे. आणि आता करून तिचा अटेम्प्ट पुढचा आहे 27चा. आता 3rd इयरला एवढा व्यवस्थित प्लॅन चालू आहे तिचा. तिला तू ये म्हणलं, आपण व्यवस्थित वर्षभर प्लॅन करू, आणि त्याला तेच सांगितलं तिला, ती UPSC करणार आहे. डिसेंबर पर्यंत तुझी एसी 30 ऑप्शनलवर एवढा कमांड आणायचा की तुझी प्री जर निघली त्या वर्षी मेन्स निघलीच पाहिजे, आणि ही आणता येते ह्या 4 पेपरमध्ये कमांड. त्यामुळे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की माझ्या मिसेसनी परत प्री दिली ना, किंवा टीना डाबे असो किंवा सुची देशमुख असो कोणी असो, काही गॅरंटी नाही परत प्री निघेल. पण हे प्रत्येक जण ऑप्शनल काढणार म्हणजे मेन्स काढणार म्हणजे काढणार, कारण ते स्किल बेस्ड आहे, स्टॅटिक पेपर आहेत,
एसे त्यांना कधी लिहिला लावला, आता जरी मी लिहिला लावला एसे लिहायच्यावर डेटा थोडाफार आठवला, बेसिक एसे ते आरामात लिहू शकतात. सो त्याच्यामुळं हे पेपर का सिरियसली घ्यायचे, मेन सिरियसली घ्यायची. आणि मी पेटेत जे बघितलंय पोरांचा जे ऍटिट्यूड आहे की म्हणजे जुन्या डिस्क्रिप्टिव्हला ऑब्जेक्टिव्ह लावत होता, प्री पास झाल्यावर मग बघू HRD HR करायचं, मेनचे टॉपिक करायचे, असला प्रकार करायचा नाही. प्री झाल्यावर मी बघतो इथिक्स, प्री झाल्यावर मी बघतो एसे, प्री झाल्यावर मी बघतो ऑप्शनल, हे करायचं नाही. बाई प्री झाली त्यावेळेस तुमची कमांड पाहिजे प्री द्यायच्या वेळी की भाई एसे 100 मार्क आलेच पाहिजेत माझे, इथिक्स 100 आले पाहिजे, सगळं नॉलेज आहे, थोडंफार लिहिता येतं. ते 150वर कसं लिहायचं ना ते माझ्या भरोशावर राहा की त्या 5-5.5 महिन्यात एवढ्या टेस्ट पेपर लिहायचे, एवढे आन्सर रायटिंग करायचे, इथं येऊन चेक करून घ्यायचे, ते 40-50 वाढवायचं पुढचं काम. पण प्री झाली आणि एसे काय माहित नाही, कसा लिहायचा, डेटा माहित नाही, इथिक्स काय असतं माहित नाही, तर मेला. त्यावेळी तुम्हाला काय सगळं माहिती, ऑप्शनल सगळा वाचून झालाय माहिती, फक्त आन्सर रायटिंग करून इम्प्रूव्ह करणे, 5 महिन्यात हे जे काम करणार आहे माणूस तो जिंकणार आहे लिटरली. आता एसे मध्ये मग मी त्या दिवशी सांगितलं एसेचा सगळ्यात प्रॉब्लेम काय पेपरचा, की एकमेव असा पेपर आहे की जे त्यांनी सांगितलंच नाही टॉपिक काय असावेत. सो दिलेले 8 निबंधापैकी 2 निबंध, एक दर सेक्शन मधून. सो उमेदवार निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक आहे. सो सिलेबस नाहीये, कुठूनही काही येऊ शकतं निबंधामध्ये. ओके, पण त्याचं पण कसं डील करायचं ते मी सांगतो. पण एकमेव विषय आहे ज्याच्यात फायदा जो सांगितला मी की तुम्हाला ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, 4 पैकी एक निबंध लिहायचा, 4 पैकी निबंध लिहायचा. आणि एकमेव निबंधात युपीएससीने पण ही गोष्ट सांगितली नाही जी एमपीएससीने सांगितली, निबंधात मार्क कशावर देणार आहेत. सो जनरली 14-15 क्रायटेरियावर ते लोकांचं इव्हॅल्युएशन करतात, ते डिटेल लेक्चरमध्ये सांगेन. पण इथं 2 तरी मेन्शन केलेत की सुसंगत मांडणी आणि क्रमवार संकल्पनांची मांडणी. विषय एकदम सुसंगतपणे आणि एका पाठोपाठ एक क्रमवार लिहिता आला पाहिजे. आता हे का मी सांगितलं की तुम्हाला जे उद्या पोस्ट निघाली तहसीलदार डीसीबीसी झाला, तुम्हाला जे रिपोर्ट लिहावे लागतात. आता काल परवाच आमची एक केस चालू होती, तहसीलदारांनी ते प्रांतांनी आमच्या बाजूने निकाल दिला आणि तो निकाल आमच्याकडे आला हातात. आणि तो निकाल आमच्याकडे आल्यावर मला वडिलांनी पाठवला, जेव्हा मी वाचला तो इतका सुटसुटीत असतो. पहिल्यांदा कुणी काय कंप्लेंट केलेली आहे, पक्ष कुठले कुठले आहेत, कुठल्या पक्षांनी काय म्हणणं मांडलं, सगळं पॉइंटर पहिले 4 पाने सगळ्या पक्षांचं, दुसऱ्या पक्षाचं म्हणणं, त्याच्यावर प्रतिवादींनी काय म्हणणं दिलं, सगळे पॉइंट. मग ह्या सगळ्या पॉइंटचा कायदे काय काय आहेत ते दिलेत. ह्या सगळ्या कायद्यानुसार पहिल्या दोघांची जी म्हणणं होती ती मला का बरोबर वाटतंय, कुणाचं कुठला पॉइंट का योग्य नाही वाटत आहे त्याचं स्वतःचं म्हणणं, आणि मग फायनल केस की हा निकाल यांच्या बाजूने का दिला जात आहे. ह्या गोष्टीमुळे ह्या आर्ग्युमेंट रिजेक्ट केल्या जात आहेत. हे जे आहे ना एकदम क्रमवार सुसंगत वगैरे. सो हे जे तुम्हाला करता आलं पाहिजे की टू द पॉइंट लिहिणे, सुसंगत आणि क्रमवार आणि एक्सट्रीमली टू द पॉइंट. जे विचारले ते लिहायचं, सांगितलं आईवर निबंध विचारला गाईवर लिहिला. आता हा पॉइंट काय आहे निबंधातला की टू द पॉइंट लिहिणं. कारण 1000 शब्द जेव्हा लिहावा लागतो ना, तुम्हाला विचार 18-57 उठावायची कारण लिहा, 100 शब्दात लिहायचे तुम्ही लिहू शकता, 10-12 कारणं ऍज इट इज. पण जर तुम्हाला हा प्रश्न विचारला त्यांनी निबंध 1000 शब्दामध्ये, लय इकडे तिकडे लोक डायव्हर्ट होतात, काही विचार फबड पसारा होत जातो. त्यामुळे निबंध लिहिताना टू द पॉइंट विचारलाय दर पेपर वाचताना तो निबंधाची लिंक झाला पाहिजे. आता त्याला मी काय म्हणतात की फोकस रायटिंग म्हणून एक प्रकार. फोकस रायटिंग म्हणजे काय असतं, दिल्लीत बरेच कोचिंगमध्ये करतात की तुम्ही कुठल्याही टॉपिकवर निबंध स्वतःचा टॉपिक घ्यायचा किंवा प्रश्न घ्यायचा आणि उत्तर लिहून आणायचं. 3-4 पेजेस लिहून आणले, छोटे सुरुवातीला छोटे एक्सरसाइज. सो 3-4 पेजेस तुम्ही लिहून आणले. आता उत्कृष्ट निबंध काय असतो आता सांगतो मी तुम्हाला एक थोडक्यात, कसा मेजर केला जातो. उत्कृष्ट निबंध असो, उत्कृष्ट उत्तर असो. तुम्ही स्वतः मराठ टॉपिक घ्या, निबंध लिहून आणा. निबंधाचं एकाच कोऱ्या पानावर निबंधाचा टॉपिक लिहायचा, पान तुमच्या जवळ ठेवायचं. तुम्ही निबंध आणून फक्त मला दाखवायचा, टॉपिक लिहायचा नाही त्याच्यावर, नुसतं निबंध लिहायचा. मी अख्खा निबंध वाचणार विदाउट टॉपिक, आणि तो निबंध वाचून निबंधाच्या शेवटी मी जज करणार निबंधाचा टॉपिक काय असू शकतो. कळलं? माझं मत लिहिणार निबंधाचा टॉपिक आहे, आणि जर मला ते मी जो लिहिलंय निबंधाचा टॉपिक हा आहे आणि तुम्ही जे निबंधाचा टॉपिक लिहिलाय ना, दोन्ही कागद समोर आणायची, दोन्ही जर मॅच झाली ना तो उत्कृष्ट निबंध.
कळलं? म्हणजे जे तुम्ही जे विचारलं निबंध टॉपिक होता तेच लिहिलं आणि टॉपिक नसताना वाचून मला कळालं टॉपिक काय, म्हणजे तुम्ही लिहिलं एक्स्ट्रीमली टू द पॉइंट. आणि युपीएससीला मॅटर करतं. त्यामुळे मग आम्ही क्वेश्चन आन्सर रायटिंग प्रॅक्टिसलाच हे करून घेतो. तुम्ही उत्तर लिहायचं, प्रश्न मला माहीत नाहीत, तुम्हाला प्रश्न कोणतरी दुसरा देणार, तुम्ही उत्तर लिहायचं, ती उत्तर डायरेक्ट माझ्याकडे येणार, मी चेक करणार आणि वरती प्रश्न लिहिणार. आणि तुमचं उत्तर आणि लिहिलेला प्रश्न आणि दिलेला प्रश्न मी लिहिलेला प्रश्न मॅच झालं म्हणजे तुम्ही टू द पॉइंट लिहिताय, नाहीतर काहीतरी फापड बसारा चालू आहे ज्याला मार्क मिळणार नाहीत. सो निबंधातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की विचारलंय तेच लिहायचं, वाचल्या वाचल्या कळलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळं बरेच पोरं मारतात निबंधात, ज्याला मिसप्लेस एसे मी म्हणतो. का समजून घ्या. सो माझा एक स्टुडंट दिल्लीचा, माझ्या दिल्लीच्या क्लासमध्ये भेटलो, त्याची नंतर मेन झाली, दिल्लीचं सेंटर टाकलेलं आणि एक्झाम झाल्यावर आला भेटायला, पुण्यात आला, घरी आला भेटायला. मग चर्चा झाली, मग निबंधात काय लिहिले काय लिहिले. मग असं एक निबंध दिलता त्याला की त्या वर्षी निबंध आलेला की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, हँड दॅट रॉक द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड, की जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. आता हा निबंध पाळणा, आई, मुलगा, त्याने असा निबंध लिहिला ना खतरनाक. आणि मला सांगायला लागला काय काय पण लिहिले. आता मी ऐकून म्हणलं मी याला, मला आता लय अभ्यास करून एक्झाम देऊन आला, कसं डिमोटिवेट करा. मी काय बोललो नाही त्याला. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी परत तो भेटायला आणि मेन्सचा रिझल्ट लागला आणि त्याची पोस्ट निघाली, म्हणजे मेन्सचे हे निघलं नव्हतं, मेन्स निघाली नव्हती. आणि मग त्याला आल्यावर सांगितलं की तुला एसी मध्ये मार्क कमी असणार आहेत. आणि का कमी असणार आहेत, तर इश्यू काय आहे ना, निबंध कसा लिहायचा मी पण शिकवलेलं त्याला पूर्ण. निबंधात काय लिहायचं त्याच्यावर अर्धा थीम्स आहेत, मी पुढे दाखवेन, त्याच्यावर रिपीटेडली युपीएससी निबंध विचारते. त्यात महिलांची थीम क्लासमध्ये पूर्ण शिकवलेली. मी माझ्या आता एससीच्या बॅचमध्ये पण महिलांवरची आधारित निबंध सगळा टॉपिक शिकवलेला आहे. निबंध पण आला महिलांवर आधारित आला, तो जिच्या हाती पाळण्याची दोरी जग उद्धारी. अरे पण ते लिहिताना मी क्लासमध्ये बरेच मुद्दे शिकवलेले महिलां रिलेटेड, की क्रिमिनलायझेशन ऑफ मॅरिटल रेप म्हणतो ना, वैवाहिक जीवनात बलात्कार, की नवऱ्याने जबरदस्ती केली, बायकोची इच्छा नसताना तिला हे केलं, सेक्स वगैरे केला, तर ह्याच्या कुठला कायदा नाहीये. मग हा कायदा असला पाहिजे. इथिक्स मध्ये पण टॉपिक आहे हा, महिलांचा इश्यू आहे समाजशास्त्रातला, तो मी शिकवलेला. देन बऱ्याच ठिकाणी महिलांना ना कंपन्यांमध्ये उच्च पदावर अपॉइंट करत नाही, एमडी, सीओ. का? कारण असं म्हणणं असतं की एमडी, सीओ बनायचं ना तुम्हाला हार्ड डिसिजन घ्यावे लागतील. नोकरीवर काढायचं, लेसेंटिबल होऊ शकत नाही, बाई निघतो नोकरीवर, नाही नीट काम करतेस, टफ डिसिजन घ्यावे लागतात. आणि महिला या सॉफ्ट असतात, हार्ड डिसिजन घेऊ शकत नाहीत. ओके, म्हणून याला म्हणतात ग्लास सिलिंग इफेक्ट सायकोलॉजीमध्ये. ग्लास म्हणजे काय, वरचं काचेचं आहे, आणि सिलिंग वरचं सिलिंग छत काचेचं, म्हणजे काय की असा एक न दिसणारी गोष्ट आहे जी महिलांना वरती जाण्यापासून रोखते उच्च पदांवर. मी हे सगळे टॉपिक शिकवलेले, ते निबंधात लिहून टाकले. पॉइंट काय होता, त्यांनी सगळं व्यवस्थित लिहिलं की महिलांबद्दल, पण निबंध महिलांबद्दल होता का? निबंध काय होता, महिलांचे असे इश्यू जे बाळावर परिणाम करतायत. कळलं? मग एखाद्या महिलेला एमडी, सीओ बनवलं कंपनीमध्ये, कलेक्टर बनवलं, फायनान्स मिनिस्टर, पीएम, सीएम बनवलं, बाळावर काय परिणाम पडणार आहे का त्याचा? काय फरक पडणार आहे? नवरा बायकोचा बलात्कार करतोय, त्याच्यावर कायदा आणला, अशा नवऱ्यांना आपण महिनाभरासाठी जेलमध्ये पण टाकलं, त्याचा बाळाच्या जीवनावर काय परिणाम पडणार आहे का? कळलं? निबंधात एक्सपेक्ट काय आहे की भाई तेच मुद्दे लिहा जे महिलाशी बाळाशी रिलेटेड आहे. म्हणजे आज भारतामध्ये बऱ्याच महिला अॅनिमियाच्या पेशंट आहेत. ओके, अॅनिमिया बऱ्याच महिलांमध्ये असतो, त्याच्यामुळे पुढच्या बाळ डिलिव्हरीमध्ये मरू शकतात, ऑक्सिजन कमी पडला म्हणून बाळांवर. हा बाळांवर परिणाम झाला. महिला जर नोकरी करत असेल तर डबल पगार तर बाळांवर जास्त चांगला परिणाम, की ज्यादा पैसा आहे घरात, बाळांना चांगले शिक्षण मिळेल, खेळणी मिळतील, सगळे मिळतील. हे महिलांचे इश्यू जे बाळावर इम्पॅक्ट करू शकतात. सो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. सो महिलांचे इश्यू सांगायचे पाळण्याशी संबंधित आहे. नुसतंच काहीतरी महिलांचे इश्यू लिहिले निबंधात मार्क, मग जे 10 मार्क आले ना, त्यांनी तसं काहीतरी गडबड केली असणार. निबंध लिहून आला, आपण विचारलेलं एक आईवर लिहिला कायवर, मार्क मिळत नाहीत. युपीएससी दयामाया करत नाही, एमपीएससी करणार नाही. जेवढी रिस्पॉन्सिबिलिटीची पोझिशन देतात ना तुम्हाला, पद म्हणजे जेवढी पॉवर तुम्हाला देत आहेत, हे अजिबात ते करत नाहीत.
म्हणजे तुमची आता पोस्ट निघाली, म्हणजे पुण्याचे जे इथले डीसीपी आहेत रावळे सर, माझ्या वाईफचे बॅचमेट आहेत, चांगले फ्रेंड आहेत ते. किती सर्व्हिस झाली? 19 बॅच, 20 आणि 22, 21 ट्रेनिंग, 3-4 वर्षाची सर्व्हिस झाली फक्त आता. आणि एवढा पुण्यातला सगळ्यात महत्वाचा झोन हा फक्त IPS ला देतात, UPSC वाल्या, प्रोमोटेडला तर देतच नाहीत अजिबात. इथं लाखो लोकांचा तुमचा उत्सव होतो गणपती बिनपती, जरा काय चूक झाली, चेंगराचेंगरी की तर जीव जातील. एवढी मोठी जबाबदारी इतक्या कमी वयात देतात, ते पेपरमध्ये तुमचा केस बघणार आहेत, नकाशाच पोरगा कसा आहे. सो टू द पॉइंट लिहिता आलं पाहिजे. ते SSN मध्ये नाहीये, सगळ्यात प्रश्न जे विचारलंय तेवढंच क्लिअर कट. आणि हे स्किल डेव्हलप करायचे, या गोष्टी विकसित कराव्या लागतात. आणि ते लिहिताना कसं पाहिजे, एकदम सुसंगत आणि क्रमवार, उलट पुलट काही नाही. आणि टू द पॉइंट जेवढं सांगितलं तेच लिहायचं. त्याचं मी उदाहरण द्यायचं म्हणून जे देत असतो की 2-3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये 31st ला हे झालेलं, एक दोन पोरी घरी चाललेल्या बाईकवर आणि कारनं उडवलं त्यांना. आणि कारने उडवलं, ती पोरगी त्या गाडीच्या खालीच अडकली, बोनेट चाकाच्या मध्ये काय, ड्रॅग झाली, ती मेली. मग तिच्या मैत्रिणी फोन केला पोलिसांना वगैरे. दुसऱ्या दिवशी तिची बॉडी सापडली. आणि पुढं लय 40-45 मिनिटांनी पोरांना कळलं, अरे गाडी खाली काहीतरी अडकलेली दिसते. मग त्यांनी खाली जाऊन नंतर गाडी थांबून बघितलं, ती पोरीची डेड बॉडी. मग त्यांनी ती काढली तशीच आणि सोडून पळून गेली. लय मोठा इश्यू चालू झाला की बाई तिचं काय निर्भयासारखा परत बलात्कार झाला का, हे झालं का, ते झालं का. आणि लय काय म्हणतात, मीडियामध्ये सगळीकडे वादविवाद वाढला. आता इश्यू झाला, त्या 2 पोरी चाललेल्या, धडकलं. आणि काय म्हणतात, तिच्या मैत्रिणी फोन केला PCOला फोन केला, तर 45-50 मिनिटं दिल्लीच्या रस्त्यावर गाडी फिरतीये, कुठल्याच हवालदार कॉन्स्टेबल कुणाला कसं दिसलं. 31st नाईट आहे, पोलीस ड्युटीवर पाहिजेत ज्यादा. आता हा मीडियावर वाद चालू आहे. पंतप्रधानांना वाटलं की भाई काय मॅटर झालाय नक्की, मला जाणून घ्यायचं आहे. त्यांनी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला कळवलं की काय तो मॅटर आहे, मला कळवा की दिल्लीचे पोलीस होते कुठं. 45 मिनिटं गाडी ड्रॅग होत होती, तिने PCOला फोन केलता, दिल्लीच्या पोलिसांनी केलं काय. आता तुम्हाला काय म्हणतात, तुम्ही DCP आहात तिथले, लेफ्टनंट गव्हर्नरचा फोन आला, म्हणजे CMचा, मुख्यमंत्र्याबरोबर PM बरोबर मीटिंग आहे, रिपोर्ट बनवा, मुख्यमंत्री PM ला जाणून घ्यायचे पोलीस होते कुठं. आणि तुम्ही रिपोर्ट बनवलाय 101 पेजेसचा, PM कडे गेला. तर PM तर DCP रँक लोकांना भेटत बी नाही. असेच सिंधुदुर्गला जे IPS होते, पंतप्रधान आले ते इनॉग्रेशनला. मग मी त्यांना विचारलं की सर पंतप्रधान भेटले का. त्यांचं एकच रिप्लाय आला, सर पंतप्रधान भेटत नाहीत, दर्शन देतात फक्त. DCP रँकला पंतप्रधान भेटणार बी नाही. सपोज तुम्हाला बोलवले भेटलायला आणि तुम्ही रिपोर्ट खोलला, त्या माणसांकडे 2 आणि 5 मिनिटं नसतात, एवढे त्यांचे टाइम टेबल कडक असतात. आणि तुम्ही रिपोर्टमध्ये लिहिले त्या 2 पोरी कुठल्या होत्या, दिल्लीत काय करत होत्या, कुठल्या पबमध्ये गेलत्या, कधी बाहेर आल्या, कुठल्या गाडीने ठोकलं, गाडीत किती पोरं होती, ती पोरं काय करतात, गाडी कुठल्या रस्त्याने फिरत होती, PCOला किती वाजता फोन आला, बॉडी कधी सापडली, सकाळी कोणाला कळाली, काय कळली, नाही कळली. पंतप्रधान इतक्या लांब ट्रान्सफर करेल ना तिथनं तुमची. भाई प्रश्न काय होता एकच, पोलीस कुठे होते, गाडी दिसली का नाही. तुमचं उत्तर काय पाहिजे, टू द पॉइंट. इतके पोलीस ड्युटीवर होते, ह्या एरियात होते, आणि गाडी कुठून गेली आणि का दिसली नाही. बाई बस फाईल उघडली की पहिल्या पानात त्याला ते दिसलं पाहिजे. त्यांना अजिबात फालतू वेळ नसतो कुठलीही गोष्ट बघायला, हे करायला. एक्स्ट्रीम टू द पॉइंट. तुम्ही कधी बघा, सिनियर लोक जे बोलतात ना, म्हणजे ज्युनियरशी कधी वन लाईनच असतं, हो नाही हे ते पटापट टू द पॉइंट. हे त्यांना जे पाहिजे ना प्रशासनात अधिकाऱ्याकडून, ती वृत्ती तुमच्या उत्तरात दिसली पाहिजे ना. सो पहिलं डेमो लेक्चरमध्ये हे शिकून घ्या की तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, त्यांना काय एक्सपेक्ट आहे. कंटेंट मिटेंट सगळे शिकवा, त्याचं काही टेन्शन नाही. तुम्हाला कशी विचार करायचा आहे, तुम्हाला कसे बदल करायचा आहे. UPSC लिटरली विचारसरणीवर का, काय बोलायचं, कसं वागायचं, कसं लिहायचं, सगळंच. आणि छोटे राहतात. इंटरव्ह्यूला पण बरीच पोरं येतात. मी आता राज्यसेवेचा पॅनल घेतला, बरीच पोरं होती, बऱ्याच जणांना चांगले मार्क आले. मग प्रश्न विचारले की तुझा बायो सांग. सर माझं हे नाव, माझं हे शिक्षण, मी इतकंही झालं. 30 सेकंदात. अरे तुम्ही असले नाही उत्तर देऊ शकत इंटरव्ह्यूला, कशाला. आणि वन लाईनर की काय म्हणतात, एखादा हे आहे
म्हणजे मुद्द्यावर प्रश्न विचारला तुम्हाला की शेतकऱ्यांसाठी ही पॉलिसी केली पाहिजे का? हो सर केली पाहिजे. ओके, पाकिस्तान बरोबर लढाई झाली, योग्य होती का? हो सर योग्य होती. असली उत्तर द्यायची नाहीत वन लाईनर मध्ये. तुमचे सिनियर लोक त्याच्या बॅचमेटशी सिनियरशी वन लाईन मध्ये बोलू शकतात. तुम्ही सिनियर तुमच्याशी वन लाईनर मध्ये बोलू शकतो. सर हे असंच अडलेलं काम, याचं काय करू का? हो कर. पण तुम्ही जेव्हा ज्युनियर सिनियरला उत्तर देणार आहे इंटरव्ह्यू पॅनल पुढे आज, डिस्क्रिप्टिव्ह उत्तर. सो त्यांना असं तुझा मित्र असले हो नाही मध्ये नाही उत्तर देऊ शकत. त्या गोष्टी शिकाव्या लागतात. ओके, मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं की बाई हे पॉलिसी शेतकऱ्यांसाठी करावी का? हो सर करण्याची गरज आहे, याची येही कारण आहेत आणि असं केलं तर असंच होऊ शकतं. तुमचे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर पाहिजेत, व्यवस्थित पाहिजेत आणि टू द पॉइंट पाहिजे. सो एक स्किल आहे, त्या गोष्टी नीट शिकायच्या. या एका दिवसात होत नाहीत. इंटरव्ह्यूला पण एका दिवसात होत नाहीये. 2-4 मॉक दिले, 10-12 मॉक दिले, लहानपणापासून ते विकसित करावं लागतं. तसं एसेचं पण काय लिहिताय, कसं लिहिताय, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसलं पाहिजे तुमच्या. सो आता इथं तरी काय त्याला म्हणतात, म्हणजे आता तुमची बॅच चालू आहे. माझ्या एसी इथिक्सच्या बॅचला मी लिटरली सांगतोय, नाईट पॅन्टवर आलेला माणूस आहे ना, मी माघारी पाठवली. ही माघारी पाहिजे तर घेऊन जा माघारी. आता काय लायब्ररीत बसायचं की 12 तास कम्फर्टेबल वाटतं. फडणवीस साहेब किंवा बाकी सगळे आय एस अधिकारी 12-14 तास काम करतायत. म्हणजे म्हणतात का नाईट पॅन्टवर बसतो काम करत, फॉर्मलमध्येच असतात ना, त्यांना कसं कम्फर्टेबल होतं? तर असल्या वृत्तीने राहायचं नाही. पेटेत पण राहत असला ना अधिकारी असल्यासारखंच, तसंच बोलायचं, तसंच वागायचं, तसंच डेकोरम मध्ये राहायचं, तसंच रूल्स मध्ये राहायचं. तर त्या वृत्ती हळूहळू बदलत जातात. तुम्ही मित्रांशी बोलू शकतात, त्यांनी मित्र मदत केली, थँक्स. बाई मित्राला थँक्स म्हणू शकता, सिनियरला म्हणू शकत थँक्स. तिथं थँक्यू असंच रेफरन्स, फॉर्मल जे हे असतात रेफरन्स असतात वापरायचे. या गोष्टी लवकर होत नाहीत. मग इंटरव्ह्यू मध्ये पोरं मारतात चांगली मार्क असून, तर निबंधात त्या गोष्टी दिसून येत नाहीत. सो काय एक्सपेक्ट निबंधाकडून, काय एक्सपेक्ट इंटरव्ह्यू कडून, काय एक्सपेक्ट उत्तराकडून, त्यांना कसे अधिकारी पाहिजेत हे तुम्हाला दाखवायचंय बेसिकली. सो निबंध वगैरे लिहिताय ना, स्वतःला विकताय समजायचं पॅनेलला. ओके, की मी बघा IAS बनण्याच्या लायकीचा आहे, मी डेप्युटी कलेक्टर बघण्याच्या लायकीचा आहे. सगळ्या उत्तरातून पण तेच दाखवून द्यायचं तुम्हाला. सो त्या सगळ्या गोष्टी हळूहळू सांगत जाईल. पण ती 2-3 मुद्दे जे सांगितले निबंधात, काय की उद्या तुम्ही DC झालं तर मी मोठे रिपोर्ट लिहू शकतो, मी मोठ्या ऑर्डर लिहू शकतो, हे तुम्हाला त्याला लावून द्यायचं आहे. आणि ते कशा लिहितोय? सुसंगत, क्रमवार, टू द पॉइंट, फालतूची इकडे तिकडची चर्चा नाही, काय नाही. ओके, आणि हे स्किल आता ते कसं लिहायचं वगैरे ते हळूहळू विकसित होईल. पण एक्सपेक्ट काय आहे, विषयाची डिमांड काय आहे, हिथं तरी आयोगाने लिहून दिलंय. MPSC ने तर ते पण लिहून नाही दिलं की, सॉरी UPSC की काय तुमच्याकडून एक्सपेक्ट असणार आहे निबंधामध्ये. ओके, सो बेसिकली मग आता आपण निबंध जेव्हा डिस्कस करणार आहे तेव्हा आपण काय करणार आहोत तोही पॉइंट सांगतो. सो निबंध लेखन कसे करावे, आता कोण आहे ते माहित नाही, पण तेच सांगणार आहे मी. आता आपण ते डिस्कस करणार आहोत पूर्ण लेक्चर. मग आता निबंधामध्ये कसे करावे, त्या प्रश्नामध्ये मग कसे करायचं मी आधी सांगितलं. ह्या पेपरचा एक सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज काय, सिलेबस दिला नाही, काहीच दिलं नाही. पण सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय, एकमेव पेपर ज्यात ऑप्शन आहे, 4 पैकी एकच लिस्ट आहे. मोठा ऍडव्हान्टेज आहे, 4 पैकी तुम्हाला ऑप्शन आहे, असं म्हणजे 2 पैकी 1 लिस्ट आहे. ओके, आणि 4 पैकी जेव्हा तुम्ही 1 लिहिताय, ऑटोमॅटिकली तुमचं चांगला चूज करून, विचार करून, कुठल्यात जास्त डेटा आहे माझ्याकडे लिहू शकता. मग ते लिहिताना मग आता निबंधाचा सिलेबस दिला नाही, शिकवायचं काय, माझ्यासाठी पण प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी पण एक स्ट्रॅटेजी. सो बेसिकली की निबंधासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. निबंध कसा लिहायचा, हाऊ टू राईट, आणि निबंधात काय लिहायचं, कंटेंट. निबंध कसा लिहायचा कळलंय भारी तुम्हाला. इंट्रो कसा काढा, कन्क्लुजन कसं करा, सोल्युशन कसे टाका, सगळं लिहिलं. पण लिहिला डेटाच येत नाही, मेला. मग डेटा तुम्हाला कुठे मिळणार आहे, इथिक्स मध्ये बराच मिळेल, GS 1, 2, 3 पेपरमध्ये पण बराच मिळेल. पण तो इनफ नसतो. ज्या प्रकारचे निबंध ते विचारतायत UPSCच्या अँगलने पकडलं तर. आणि मी आधी सांगितलं MPSC म्हणून तुम्हाला काही मी इझी बिझी शिकवणार नाही. सगळे एसीचे टॉपिक UPSCने शिकवलेले ऍज इट इज. ओके, आणि आज पण मी जाताना एक UPSCतला आजपर्यंत सगळ्यात अवघड आलेला टॉपिक शिकून जाणार आहे. एक मॉडेल, निबंधाचं इंटरप्रिटेशन कसं करायचं वगैरे. ओके, तो पुढे दाखवतो तुम्हाला. पण पॉइंट आहे की मग निबंधात जशी UPSC निबंध विचारते, एक निबंध त्यांनी गेल्या वर्षी विचारलेला, आणि माझा जो क्लास केला ना त्या पोरांना आरामात हे सगळे निबंध लिहिता येतात. तर निबंध काय विचारलेला, विज्ञानावर
डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स. जो प्रश्न विचारतो, डाऊट घेतो, तोच खरा विज्ञानाचा माणूस. म्हणजे निबंधात शॉर्ट एवढाच होतं की वैज्ञानिक, इन शॉर्ट निबंधाचं म्हणणं की जर वैज्ञानिक व्हायचं असेल तर प्रश्न विचारण्याची वृत्ती पाहिजे तुमच्याकडे. एक सिंपल टॉपिक. तर विज्ञान काय हे तुम्ही कुठं अभ्यासता? जीएस पेपरमध्ये कुठंच नाही येते. सो असे काही निबंध येतात जे जीएस 1, 2, 3, 4 मध्ये कव्हर होत नाहीत. त्याच्यामुळं मग आपण निबंधात काय करणार आहे की पहिले मग मी सांगितलं की हाऊ टू राईट, निबंध कसा लिहावा तुम्हाला सेपरेट शिकवणार. ते झालं 20-30 तास की निबंधात काय लिहायचं, कंटेंट टॉपिक वाईज. सो हाऊ टू राईट आणि व्हॉट टू राईट दोन्ही पार्ट तुम्हाला कव्हर करायचे आहेत. मग व्हॉट टू राईट मध्ये पण काय, तर युपीएससीचे मागचे 15-20 वर्षाचे निबंध बघितले ना तर अर्धा थिम्सवर युपीएससी कन्सिस्टंटली असे विचारते. ते सगळे मी क्लासमध्ये शिकवून टाकणार तुम्हाला. ते कसे शिकवणार ते मी पुढे सांगतो. सो बेसिकली मग निबंधाचे स्वरूप आणि रचना पहिला पार्ट आपल्याला शिकायचा आहे. कशी असावी की निबंधात स्ट्रक्चरिंग कसं करायचं आणि त्याच्यात काय काय शिकायचं तेही पुढे सांगतो. 8-10-12 गोष्टी महत्वाच्या येतात आणि एकदम टोटल सगळ्या मिळवल्या ना तर तुम्हाला एक 100च्या टिप्स देणार आहे निबंध लिहायच्या. सगळ्यात अप्लाय करायच्या. निबंधाचा इंट्रो कसा करायचा, निबंधामध्ये काय त्याला म्हणतात कन्क्लुजन कसं लिहायचं, सोल्युशन कसं लिहायचं, डिसॅग्री कसा करायचा निबंधात, नेसेसरी सफिशियंट कॉजेस एक प्रकार असतो तो कसा लिहायचा, चार्ट कसा ऍड करायचा, लिंकर कसा ऍड करायचा, डायग्राम कशी ऍड करायची, जिस्ट कशी लिहायची निबंधाची, बरंच त्याच्यात हे आहे. पण प्रत्येकाचे रूल्स आहेत ठरलेले. मग बेसिकली निबंधात इंट्रो जे आपण म्हणतो की प्रस्तावना म्हणजे काय निबंधाची, तर एक बरेच नियम सांगेन पुढे. त्याच्यात त्याला एक बेसिक नियम, प्रस्तावना अशी लिहिली पाहिजे ना तुम्ही की निबंधाचा जो टॉपिक आहे ना त्याला प्रस्तावना वाचल्या कळलं पाहिजे ह्याला टॉपिक समजलं असेल. प्रस्तावना तुमची किती शब्द चालते, 60, 70, 80. पुढे निबंध किती शब्द लिहायचा तुम्हाला 1100-1200. पण त्या पहिल्या पानावर त्याला हे कळलं पाहिजे की पुढच्या 1000 शब्दात पुढच्या 10-12 पानावर जे पण लिहिलंय ना एवढं तर नक्की त्यांनी टू द पॉइंटच लिहिलं असणार आहे. प्रस्तावनेचा एकच नियम आता फक्त सांगायचं म्हणून लक्षात ठेवा की जे लिहिताय ना निबंधामध्ये ते टॉपिक मला कळलाच आहे. मग ह्याचा एक क्लासमध्ये मी एक स्टोरी सांगितलेली आणि त्याच्यावर लकीली निबंध आला युपीएससीत. निबंध काय होता, वॉन्टलेसनेस इज युटोपिया, मटेरियलिझम इज कायमेरा. इच्छा शून्यतेचे तत्वज्ञान आदर्शवादी आहे. म्हणजे इच्छा शून्य म्हणजे जैनिझम मध्ये जे म्हणतो ना अपरिग्रह, गोष्टींची भौतिक गोष्टींची इच्छा ठेवू नका. पण हे असं जीवन जगणे आदर्शवादी आहे, सगळ्यांना जमू शकत नाही. पण भौतिकवाद मायाजाल आहे, मटेरियलिझम इज कायमेरा. भौतिकवादाने जीवन जगणं माया आहे, भौतिक इच्छा पूर्ण होत नाहीत. सो ना इच्छा, भौतिक इच्छा सोडून जगणं आदर्शवादी आहे, भौतिक इच्छेने जगणं मायाजाल आहे. तर करा काय, निबंध असा होता बेसिकली. सो इच्छा सोडून बी जगू शकत नाही, लय अवघड आहे. पण इच्छा भोगत जगला तर ते माया आहे, मोहमाया. दोन्हीचा निबंध लिहायचा आहे. मग प्रस्तावना मी काय सांगितली, निबंध असा लिहायचा की ते प्रस्तावना वाचल्यावर त्याला कळलं पाहिजे की भाई ह्याला टॉपिक कळलाच आहे निबंधाचा. प्रस्तावना म्हणजे काय, तर याच्यात एक स्टोरी मी सांगितलेली. ओशोचे एक प्रवचन मी ऐकलेलं आणि ते असंच ह्या टॉपिक शिकवताना पोरांना सांगून टाकली. तर ते ओशोचं प्रवचन काय होतं, त्या प्रवचनामध्ये ओशो एका माणसाची स्टोरी सांगत होते. ओशो काय म्हणले की एक माणूस एकदा लय थकून एका गावावरून दुसऱ्या गावाला चाललेला असतो. चालत 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 दमत एका झाडाखाली तो बसतो. दिवसभर लय चाललेला असतो, थकलेला असतो, पाणी ताण काय, भूक नाही काय नाही, भौतिक इच्छा खूप असतात. आणि मग म्हणतो लय ताण लागली, बस प्यायला काहीतरी मस्त थंडगार पाणी मिळावं. अचानक पाण्याचा गार मटका त्याच्या समोर येतो, रेटून पाणी पितो. इच्छा पूर्ण झाली. परत म्हणतो लय भूक लागली, काश खायला काहीतरी चांगलं मिळावं. अचानक पंचपाक्वान समोर येतात, रेटून खातो पंचपाक्वान. आता पोट बी भरलं, इच्छा पूर्ण. मग तुला शरीराला थकवा आलाय, मस्त झोप लागावी. शेजारी लगेच पलंग बेड बीड येतं, मस्त ओढून झोपतो. 4-5 तास शांत झोप झाली, सगळ्या भौतिक इच्छा पूर्ण झाल्या, जागा होतो. मग आता त्याचं मन काम करायला लागतं, बुद्धी. तो इतक्या वेळ इच्छा होत्या, बाकी गोष्टींचा विचारच नाही केला. मग आता विचार करायला लागतो, हे सगळं आलं कुठून, पाणी बिनी अन्न सगळं.
तर त्याला माहित नसतं तो ज्या झाडाखाली बसलाय ते कल्पवृक्ष आहे, इच्छा पूर्ण करतं. आणि मग त्याला वाटतं हे आलं सगळं कुठून, आणि भीतीने म्हणतो, आता बुद्धी काम करायला लागल्यावर, की आजूबाजूला भूतप्रेत तर नाहीत ना. भूतप्रेत येतात, त्यांना बघून म्हणतो आता मी मेलो, त्याचा मर्डर करतात. दॅट्स इट. ही तुमच्या निबंधाचा इंट्रो. त्या स्टोरीतच क्लिअर भौतिक इच्छा काय आहेत, मोहमाया. पूर्ण करत चाचाल पण तुम्हाला मारतील पण, म्हणून इच्छाशून्यतेने जागा. तुम्ही निबंधाबद्दल काही सांगितलं नाही, पण क्लिअरच केलं की निबंध मलाचा टॉपिकचा अर्थ नीट कळलेला आहे. कळला? हे तुमचा इंट्रो असा पॉवरफुल पाहिजे. इंट्रोच्या अजून बऱ्याच टेक्निक आहेत वेगवेगळ्या, मी एक सांगितली फक्त. पुढे तेव्हा निबंध लेखनात सांगितलं सांगितलं ना. ह्याचं तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला डोकं चालवाच नाही लागणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, निबंध कसा लिहायचा सगळं सांगणार आहे, काय लिहायचं पण सांगणार आहे. तुम्हाला फक्त करायचं स्वतः लिहायची, दर संडेला येऊन लिहायचेच. तिथं काही हलगर्जीपणा करायचा नाही. सो बेसिकली मग निबंध कसा लिहायचा, मग त्याच्यावर बऱ्याच टिप्स आहेत. इंट्रोच्याच आपलं लेक्चर 2-4 तास फक्त इंट्रोच चालेल. इंट्रो कसा करायचा असतो, कन्क्लुजन कसा करायचा, एक लेक्चर फक्त कन्क्लुजनचं 2-4 तास, सोल्युशन कशी लिहायचे 2-1 तास. सो पहिले 25-30 तास. आता पेठेमध्ये मी बघतोय ना, अख्खा एशियन इथिक्स एका महिन्यात संपवणारी गँग आहे. आणि ती अशी पोरं जातात ना की ऑब्जेक्टिव्ह वाली. त्या ऑब्जेक्टिव्ह वाल्यांचं मेंटॅलिटी अशी की भाई लय शिकायचं नाही, महिनाभरात क्रॅश कोर्स टाईप 1 डे रिव्हिजन मध्ये बॅचेस झाल्या पाहिजेत. एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह वाली 1 डे मध्ये तर जिंदगीत होऊ शकत नाही, कुठलाच विषय 1 डेत होऊ शकत नाही. आणि एका महिन्याच्या बॅचेस, माझे 2.5 महिने फक्त इथिक्सची बॅच चालते, 2.5 महिने एसएन भारतीय समाजची चालते. सो 20-30 तास तर तुमचं फक्त एसएचे सगळे प्रिव्हियस इयर टॉपिक युपीएससी शिकवणार आहे. त्यात तुम्हाला अर्थ नीट कळला पाहिजे. देन 20-30 तास निबंध कसा लिहायचा, आणि पुढचे 50-60 तास तुमच्या निबंधातल्या सगळ्या ज्या थीम्स त्या पुढे सांगेल. सो मग निबंध कसा लिहायचा, सगळे प्रिव्हियस इयर टॉपिक पण बघणार आपण. आणि नंतर मग निबंध कसा लिहायचा कळालं, त्याचा अर्थ कसा लावायचा ते कळालं, बरीच प्रॅक्टिस केली. आता तुम्हाला निबंध काय येईल, पहिला युपीएससी विचारलं रिपीट होईल, एमपीएससी नशीब तुमचं, क्लासमध्ये घेतलेला आला तर अजूनच उत्तम. पण एखादा असा निबंध येईल जो पूर्ण बाहेरचाच आहे, तरी टेन्शन आहे, 4 पैकी तुम्हाला एक चूज करायचा आहे. पण तसा जरी आला तरी तुम्हाला मग निबंधात डेटा पण पाहिजे रेडीमेड. मग मी काय करणार आहे की तुमच्या बाकी विषयात जे टॉपिक कव्हर होत नाहीत GS 1, 2, 3, 4 मध्ये, ते सगळे टॉपिक मी तुमचे घेणार इकडं. असा डेटा जो गरजेचा आहे पण निबंधामध्ये होत नाही कव्हर. मग त्याच्यामध्ये काय आहे तुमचं, सो मागील वर्षाच्या निबंध पेपराच्या विषयांचे संरचनात्मक विश्लेषण, निबंध लेखनासाठी अभ्यास करायचे स्रोत वगैरे, हे सगळे मी टॉपिक्स पुढं आयडिया तुम्हाला देईन. आणि मग कुठले टॉपिक शिकणार आहे आपण. सो 7-8 थीम्स आहेत निबंधाच्या, ज्या खूप महत्वाच्या आहेत. त्याला काही तुम्ही जीएस मध्ये शिकता, काही मी शिकवणार राहिलेल्या. सो ह्या ज्या थीम्स आहेत निबंधाच्या, ज्याच्या जर तुम्ही मागचे 20, 25, 30 वर्षाचे पेपर युपीएससीचे बघितले अनालिसिस, तर तुम्हाला कळतं की या 20-25 वर्षाच्या निबंधाच्या पेपरमध्ये कशा कशावर निबंध आलेले आहेत, कुठल्या टॉपिकवर. मग त्याच्यामध्ये तुमचं की महिलांवर आधारित निबंध, गेल्या 10-15 वर्षात सांगतोय तुम्हाला 8-10 वेळा महिलांवर निबंध आलेत. ओके, गेल्या वर्षी पण एक निबंध आला महिलांवर की गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन, बॉईज विथ डिमांड्स, बोथ आर इक्वली हार्मफुल डिसिप्लिन. सगळे मी क्लासमध्ये डिस्कस केलेले की महिला ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली, तर मुलेही महिला ह्या निर्बंधाच्या ओझ्याखाली आणि मुलेही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले असतात. आणि दोन्हीही काय जातात मानसिकदृष्ट्या त्यांच्यासाठी वाईट गोष्टी. निबंध आलेला. आणि एकदा निबंध आलेला की आधुनिक भारतीय महिलेची संकल्पना ही कल्पित कथा आहे का, की आपण खरंच आधुनिक महिला गेल्या 70-100 वर्षात घडवू शकलो का, अजून ती कल्पित कथा आहे, नाही शक्य झालं. किंवा एक निबंध आलता की आज ज्या एवढ्या नोकरदार महिला आहेत, घर आणि काम सांभाळणे, भारतीय नोकरदार महिलांना न्याय मिळतोय का. सो इतके टॉपिक आलेत ना. पर जिच्या हाती पाण्याची दोरी ती जग उद्धारी, 10-12 निबंध आलेत आतापर्यंत फक्त महिलांवर. ओके, आणि त्याच्यामुळे मग महिला रिलेटेड काय काय चाललंय भारतामध्ये आता, कुठले कुठले मुद्दे आहेत, 8-10 तास मी तुम्हाला महिलांचे सगळे मुद्दे शिकवून टाकणार. सो तुम्हाला ते काहीच टेन्शन नाही, महिलां आधारित निबंध. मग तुमचे येणार महात्मा गांधींच्या विचारांवर. आता तुम्ही काय करता, फक्त गांधी इतिहासातला शिकता, NCM, CDM वगैरे.
गांधीचं एवढं तत्वज्ञान होतं. मी इथिक्समध्ये तुम्हाला अजून गांधी शिकवतो डिटेलमध्ये की गांधींचे तत्वज्ञानातले विचार. पण पॉइंट आहे ना की गांधींनी इतक्या गोष्टीवर इतके भारी भारी विचार दिलेत आणि त्याच्यावर इतके निबंध आलेत. ओके, की मनुष्य साधनही साध्य आहे, साधन साध्य नैतिकता. ओके, परत तुमचं हे जे म्हणतात की साधनशील नैतिकता, पंचमहाव्रत, सत्य अस्त्य परिग्रह ब्रह्मचार्य, गांधींचे अर्थशास्त्रावर विचार, गांधींचे राजकारणावर विचार, गांधींचे स्वराज्य संकल्पने विचार, गांधीचे ग्राम गणराज्यावर विचार, गांधीचा अंत्योदय संकल्पना, अंत्योदय सर्वोदय, गांधीचा संपत्तीच्या विश्वस्तेची संकल्पना, ज्ञानाच्या विश्वस्तेची संकल्पना. 20-25 भारी आयडिया गांधीच्या. त्या जर तुम्हाला जमल्या ना निबंधात लिहिल्या असले मार्क मिळतात. नाका का निबंध गांधीच्या काय एका वाक्यावर येतो की देर इज नो पार्ट टू द पीस, पीस इज द पार्ट. शांतीसाठी मार्ग नाही, शांतीच मार्ग आहे. ओके, असे जे निबंध येतात. लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिईंग अँड बिईंग ह्युमन. की मानव म्हणून जन्मणे आणि मानवतावादी असणे, मानव असणे होणे आणि मानवतावादी असणे हा एक जीवनातील एक खडतर प्रवास. म्हणजे जीवन म्हणजे मानव म्हणून जन्मणे आणि मानवतावादी मरणे यातील खडतर प्रवास. सो पूर्ण गांधीचं जे म्हणणं होतं की बाई मानवाने माणसाची माणसासम वागणे, जे गाणं आहे आपलं, माणसाने माणसाची माणसासम वागणे. सो बेसिकली मानवतावादी विचार गांधीचे. खूप भारी निबंध लिहू शकता. मग आपण अर्धा तास गांधीच डिटेलमध्ये शिकायचं. ओके, गांधीचे विचार सगळे लोकशाही वगैरेवरचे. तसं मग तुमचं विज्ञानावर सगळ्यात जास्त निबंध याच्यावर आलेत आतापर्यंत, विज्ञान थीमवर. ओके, लास्ट इयर आला डाऊटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स, की जो प्रश्न विचारतो विज्ञानाचा खरा माणूस. देन याचं काय टेन्शन घेऊ नका, काय लिहिचं नाही लिहिचं, टॉपिक अवघड वाटतायत, काही वाटणार आहेत. आपला क्लास झाला की तुम्ही म्हणाल सर लय इझी टॉपिक, आरामात लिहिन मी. देन तुमचं रिअल इज रॅशनल, रॅशनल इज रिअल. जे तर्कसंगत आहे ते सत्य आहे, जे सत्य आहे ते तर्कसंगत आहे. ओके, असे जे निबंध येतात. विज्ञान म्हणजे एका अनोळखी ज्ञानाबरोबरची भेट. ओके, अशा टाईपचे सायन्सवर. देन सायन्स, विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही पॅरल जातात, समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे काय येतात, विज्ञान, अध्यात्म, विज्ञान, अंधश्रद्धा वगैरे. सो ही पण लय महत्वाची थीम आहे विज्ञानावर. तसं तुमचं शिक्षण, त्याच्यावर पण बरेच निबंध विचारलेत. गेल्या वर्षी पण निबंध आला. सो मी काय सांगितलं, 4 पैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे दोन्ही सेक्शनमध्ये. आपण हे अर्धा थीम कव्हर केला ना, तुम्हाला लिटरली सांगतोय ऑन कॅमेरा 4 पैकी एक तरी निबंध आपल्या थीम मधला, नंतर क्लासमध्ये डिस्कस केल्याच्या ओव्हरलॅपिंग. युपीएससी देतोय ना, इथं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अख्खी एज्युकेशन थीम शिकवलेली आणि 4 मधले युपीएससी एक सोडा 2-2 येतात एका सेगमेंटमध्ये. 8 पैकी 4-4 विषय क्लासमधले असतात, म्हणजे त्या थीम्सवर डिस्कस केलेले. सो एज्युकेशनवर गेल्या वर्षी पण निबंध आला की एज्युकेशन इज दॅट व्हॉट रिमेन्स आफ्टर यू हॅव फॉरगॉटन व्हॉट यू लर्न इन स्कूल. शिक्षण म्हणजे शाळेत विसरल्यानंतर, शाळेत जे शिकला ते विसरल्यानंतर जे उरते ते शिक्षण, ते खरे शिक्षण. अशी कुठली गोष्ट आहे जी शाळेत तुम्ही शिकला आणि विसरला, आणि शाळेत शिकलाय पण ते अजून विसरला नाही, आठवती, ते खरं शिक्षण आहे. लय निबंधाचे टॉपिक भीचे नाहीत. ओके, युपीएससी एक नियम अजून एक लक्षात ठेवा, युपीएससीला पहिलं तर भीचं नाही, एमपीएससीला. आणि मी युपीएससी 10 वेळा याच्यामुळे म्हणतोय, मला माहिती तुम्ही एमपीएससी वाले पोरं आहात, पण मी आधी सांगितले मी एमपीएससी म्हणून तुम्हाला काही चीप गोष्टी शिकवा, काहीतरी फालतू शिकवून पोरं कटवा असला प्रकार होणार नाही. मी इथिक्स शिकवतो क्लिअर कट. आणि तुमचा इश्यू नाहीये. ही पोस्ट किती महत्वाची आहे आणि एक पोस्ट निघल्यावर एका कुटुंबाचं किती कल्याण होतं ते लिटरली मला माहिती. आणि माझे आता काय म्हणतात मिसेस, तिच्या वडिलांचं गॅरेज होतं, ह्याच्यातून काय म्हणतात पुढे जाऊन आई तिची लॅब टेक्निशियन वगैरे, आणि ह्याच्यातून एवढ्या कष्टातून पोस्ट काढणे, पण एक पोस्ट निघली, ओके, जे कल्याण होतं. सो हा फक्त काय कोचिंगसाठीचा इश्यू नाहीये माझ्यासाठी. तुमची पोस्ट निघली तुमचं नाही ना, तिच्या एका फोनवर. आता माझ्या गावातली पण कितीतरी जणांचे इश्यू. आता एक गावातले एक ड्रायव्हर आहे वडापचा, त्याच्या बायकोचं झेडपीला सिलेक्शन झालं फालतूमध्ये. तिथं सगळं व्यवस्थित असताना क्लिरिकल लेवलला 70-80 द्या हे करा. त्याचा मला फोन आला, सातारची झेडपीची सीओ माझ्या मिसेसची बॅचमेट, तिने सांगितलं माझ्या नवऱ्याचा फोन येईल. मी फोन केला, हे असा एक आहे तुमचा झेडपीतला क्लार्क शिक्षण विभागाचा. ठीक आहे ती म्हणली. दुसऱ्या दिवशी 12:30 मला फोन आला, म्हणजे सर शिक्षण अधिकाऱ्यापासून क्लर्क सगळी लाईन माझ्या पुढे सगळी उभी आहेत, कुणी काय केलं ते सांगा. तर त्याला जेव्हा फोन आला त्याला कळालं, बोलवून घेतलंय, फटाफट त्याने ती फाईल क्लिअर करून टाकली. मग त्याचे त्या गरीबाचे 70-80 हजार गेले असते,
मोकळ्यात, नुसत्या एका फोनवर वाचतात. सो पॉइंट इज पोस्ट एवढी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही पण जेव्हा हे सगळे विषय करताय, ओके, नीट अभ्यास करायचे सिरियसली. आणि हे करताना मग मी जे सांगितलं की पेपर जे आहे की विषय घाबरायचे नाहीत. ओके, तुम्हाला एवढं सगळं नंतर क्लासमध्ये सांगेन, आरामात समजून जात आहे सगळं. आता मी जेव्हा 12वीला होतो ना, आमचा एक मास्तर होता आणि मी 10वी पर्यंत मला मार्क होते, पण 11वी 12वी ट्रिग्नोमेट्रीला हाय लेवल यायला लागली इंग्लिश मराठीतून गेल्यावर. आणि मला पहिली सेमिस्टरच्या आधीची युनिट टेस्ट असते ना, ते 50 पैकी मला काहीतरी ते 16-17 मार्क आले, कट टू कट पास झालतो. पण ते मास्तरला माहित होतं अरे हुशार पोरगे, जरी म्हणजे ती शाळा नवीन होती, फलटणची मुदूची हायस्कूल. आणि त्यावेळी फडतरे म्हणून आमचे नाडूसू सर म्हणून एक गणिताला एक मास्तर होते. मग ते आले, म्हणले कदम काय झालं एवढे कमी मार्क वगैरे. मग सांगितलं सर ते काय चालवतात ते, मला ते ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला वगैरे डोक्यातच जातात, ते काही कॅल्क्युलेशन कळतच नाही. म्हणजे मास्टरने तेव्हा मला एक फॉर्म्युला सांगितला ना, ते काय म्हणाले की तू ट्रिग्नोमेट्रीला इक्वेशन बघितलं ना, लय मोठं इक्वेशन असेल ना, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर अँड दिस अँड दॅट, लंब भलं मोठं. ते म्हणले फक्त प्रश्न बघून घाबरू नको. जेवढं मोठं इक्वेशन आहे ना, ते म्हणायचं म्हणले की उलट असतं. जेवढं मोठं इक्वेशन आहे ते सगळ्यात कमी स्टेपमध्ये सॉल्व्ह होणार आहे, 5-6 ह्याच्यातच. जेवढं सोपं असेल ना, तुला लय लांब उत्तर लिहावं लागणार आहे. सो ऍक्च्युली ते म्हणले उलट आहे, त्यामुळे तू प्रश्न लय अवघड बघितला घाबरू नको, उलटा विचार कर, हे लवकर सुटणार आहे. आणि लिटरली मग माझी जी भीती गेली, नेक्स्ट सेमिस्टर पहिलीच मला मॅथ्समध्ये ऑलमोस्ट 97-96 मार्क होते ट्रिग्नोमेट्रीचा पेपर. सो इश्यू निबंध युपीएससी पण लय काहीतरी घुमून फिरून टाकते, जीएस मध्ये पण क्वेश्चन लय काहीतरी मोकळ्यात अवघड करायचे, लय फालतू असतात. तुम्हाला फक्त त्यातून माहित नाहीये गोष्टी, क्लासमध्ये आपण शिकलो ना, तुम्हाला कळतं अरे काय मोठी गोष्ट नाहीये. सो आता जो निबंध सांगितला मी तुम्हाला, शिक्षण म्हणजे शाळेत विसरल्यानंतर, शाळेत शिकलेल्या गोष्टी विसरल्यानंतर उरते ते खरे शिक्षण. सांगा काय लिहिणार ह्या निबंधात, पॉइंट काय लिहिणार सांगा. जस्ट चूक बरोबर डझंट मॅटर. आणि यादी सांगितलं युपीएससीत एक नियम लक्षात ठेवायचा, अजून एक लेट डेग्युलर टीप देत जाईल. उत्तर नाही जमलं ना मेन्स मध्ये, प्रिलियम मध्ये मस्ती नाही करायची, निगेटिव्ह मार्किंग. मेन्स मध्ये आहे का निगेटिव्ह मार्किंग? नाही. चुकीचं लिहिलं तरी काय होणार आहे? काहीच नाही, 0 मार्क. अजून काय होणार आहे? मोठा शून्य करेल तर छोटा शून्य करेल, फायनली 0च मार्क आहे ना, काय फरक पडणार आहे? तुमच्यापैकी सातारचं कोण आहे का? तर आमच्या साताऱ्यामध्ये एक म्हण आहे फेमस, ती कायम लक्षात ठेवायची. आणि पेपरमध्ये उत्तर नाही जमलं ना, मन आठवायची, माझं नाव घ्यायचं रेटून. खोटं बोला पण रेटून बोला, कॉन्फिडन्स पाहिजे. आता निबंध उत्तर जमत नाही ना, कोरा सोडून यायचा नाही, काय ना काय लिहून येणार तुक्के. लिटरली तुम्हाला प्रशासनात एक गोष्ट कळेल, हे प्रशासनामध्ये बिझनेस मध्ये, मार्केटमध्ये बघा, बोल बच्चन असेल ना, लय फेमस होतील. मास्टर लोक असू दे, कुठलाही बिझनेस असू द्या, आणि ज्याला खरं नॉलेज असेल, डेटा असेल ना, लय बोल बच्चनगिरी करत नाहीत. आणि रादर हे होतं, तुम्हाला एखादी गोष्ट विकायची ना, लय बोल बच्चनगिरी करा, ती गोष्ट विकली जाते ऍक्च्युली, भले ती क्वालिटीची नसेल तरी. ऑडेसिटी लय लागते, कॉन्फिडन्स. इथं बी ते करायचं नाही बाई. काय म्हणतात, रेटून लिहायची मग उत्तर. तू काय म्हणत होता? बस लावायचे प्रस्थानात हे उत्तर लिहिताना. तो सांगा तुम्हाला काहीच माहित ना, लिहून तर येणारच मी, मग सांगा काय लिहिणार. अशी कुठली गोष्ट आहे जी शिक्षणामध्ये तुम्ही शिकला, विसरला पण त्याच्यानंतर जे आठवत आहे त्या तेच की, मग काय लिहिणार तू? अशी कुठलीच गोष्ट आहे की शिक्षणात तू शिकलायची तुला आज पण आठवते? नागरिक शास्त्रातल्या गोष्टी, की एक नागरिक म्हणून मी कसं वागलं पाहिजे, दॅट्स इट. बरोबर आहे पॉइंट. विज्ञानाच्या बेसिक गोष्टी, बरोबर आहे, ते खरं शिक्षण. अंधश्रद्धा न पाळणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणे, ते खरं शिक्षण. महत्वाचे समाज सुधारक, त्यांनी काय केलं समाजासाठी, थोडा आदरभाव त्यांच्यासाठी, दॅट्स इट. बरोबर आहे. अजून सांगितलं ना, निबंध लय अवघड नसतात, डोकं फक्त नीट चालवायला कसा विचार करायचा. मग मी मगाशी काय सांगितलंय, डोकं तुमचं कसं चालवायचं ते मी काम करून घेतो.
पहिले 15-20 तास UPSCचे मागचे 20 वर्षाचे 15 वर्षाचे सगळे निबंधाचे टॉपिक क्लासमध्ये डिस्कस करणार आहे सगळेच. दर पेपरमध्ये 8, 10 वर्षाचे म्हणजे 80 टॉपिक, 15 वर्षाची 15-20 असे 150 टॉपिक घेणार आहे मी क्लासमध्ये. ह्याचा अर्थ काय आणि काय लिहिणं एक्सपेक्ट होतं तेवढं जरी कळलं तर मला काय नाही नुसतं मुंबई फिरून विचारलंय वाक्य. टॉपिक लय सोपा आहे. मग आत्ताचा मग सांगा अजून काय लिहिणार. हा आत्ता मागच्या वर्षी UPSCचा निबंध आलेला सांगतोय म्हणून म्हणतोय तुम्हाला जर कोणी मास्तरला क्लासमध्ये कुठेही MPSCचा म्हणून काहीतरी इझी शिकवत असेल ना जाऊ नका त्याकडे. त्याला येत नाही म्हणून तुमची करिअरची बरबादी करते. जे सांगितलं असली गँगले आहे मार्केटमध्ये. UPSC MP म्हणून काहीतरी अवघड आहे आणि MPSC सोपी काही नाही. UPSC पण सोपी आहे, जमली पाहिजे फक्त टॅकल करायला. UPSCतले सगळे टॉपिक सांगितले आतापर्यंत, एक पण इकडं तिकडं सांगितलं नाही. जे निबंध सांगितलं ना ते वॉन्टलेसनेस, मटेरियलिझम, हा एज्युकेशनचा मागच्या वर्षीचा पेपरचा टॉपिक आहे हा. सो काय सिंपल होता टॉपिक, कळला पाहिजे फक्त काय म्हणायचं त्यांना. अजून काय अरे स्पोर्ट्स एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन, काय खाणं खा, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स मधला बेसिक फरक गोष्टींचा, भावनिक नातेसंबंध. घरामध्ये तुम्ही आई वडिलांचं गप ऐकता, 2 कानाखाली बसतील नाही ऐकलं तर. पण समवयीन लोकांशी मित्रमैत्रिणीशी ऐकायची गरज आहे का? काही गरज नाहीये. पण मी त्यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे. जो इथिक्स मधला टॉपिक सांगितला भावनिक बुद्धिमत्ता, जे आता शाळेत विकसित होते, युनिफॉर्म मध्ये राहून डिसिप्लिन, परेड वगैरे, ह्याच्यातून तुमच्या आयुष्याला जो डिसिप्लिन येतो. ओके, मित्रमैत्रीची कसं खेळा, बोला, वागा, ह्याच्यातून तुम्हाला सामाजिक कौशल्य येतात. याच गोष्टी लिहितात की जे शाळेत शिकल्यानंतर आज तुमच्या जिंदगीत कामाला येत आहेत. नोकरीच्या ठिकाणी गेलो कसं प्रोफेशनली वागलं पाहिजे. ओके, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, कार्यानुभव वगैरे, फिजिकल फिटनेस, स्पोर्ट्समध्ये भाग घेतला, भाषण दिली, तुमचं स्टेज डेअरिंग डेव्हलप झालं. लिटरली म्हणजे आता हा जो निबंध मी सांगतोय ना, त्या दिवशी आमचा गेट टुगेदर होतं. 20-25 वर्षांनी शाळेतल्या मास्तरांचं एक गेट टुगेदर झालं. आणि मी भाषण द्यायला गेल्यावर मी ह्याच भाषणाने ह्याच टॉपिकनी इंट्रोड्यूस केलं की त्यांना सुरुवातीला म्हणलं की काय सांगतात की म्हणजे जे इंट्रोडक्शन करणार होतो तर मास्तर लोकांना सगळ्यांना म्हणलं की UPSCला ह्याच वर्षी हा निबंध आला की शाळेत शिकल्यानंतर जे विसरते ते हेच खरे शिक्षण. आणि म्हणलं आज मी टीचिंगमध्ये आलो. मी इंजिनिअरिंगला गेलो, इंजिनिअरिंग नंतर मी विप्रोमध्ये जॉब केला 3-4 वर्ष, नंतर माझा IBPS वगैरे पोस्ट निघलेल्या, तिकडे बी जॉब केला मी. पण मला शिकवायचीच आवड होती, शिकवायला आलो गेले 8-10 वर्ष. पण मी इथं शिकवायलाच नसतो, तिथं शिकवायला होतो कारण तिथं बसलेला एक मास्तर होता. लिटरली सांगतो, ते जे मास्तर होते म्हणजे खुडे गुरुजी म्हणून 4थी पर्यंत शाळेला झेडपीला, ते सगळ्या भाषणा असलेल्या स्पर्धा किंवा आपले ह्यांची आली, बाबासाहेबांची जयंती आली, फुलेंची जयंती आली, शिवाजी महाराज जयंती आली, पोरांनी भाषणं द्यायची, बाकी पोरं द्यायची नाहीत. मग कदम जा भाषण कर. त्यानंतर 7वी, 8वी, 9वी, 10वीत पण गेल्यावर मला एक शिक्षक आले, म्हणले कदम उद्या अण्णाभाऊ साठेंची जयंती, तू भाषण द्यायचंय. म्हणलं सर पण मला काय माहितच नाही एवढं ज्यादा. ते म्हणले थांब, लायब्ररीतनं गेले, अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक आणलं. पण म्हणलं सर सकाळी उद्या हे करायचे भाषण प्रिपेअर करून. ओके, ते म्हणले जाच घरीच जा इथनं शाळेतनं, वाच दिवसभर पुस्तक आणि ये उद्या तयार करून. मग घरी जा म्हणली. पण ह्यांनी ह्या गोष्टी मला जबरदस्तीच्या करायला लावल्या, घडवून आणल्या, जी स्टेज डेअरिंग जी माझी बनली तेव्हापासून. सो बेसिक ह्या ज्या स्किल आहेत तुमचे, मी कदाचित शिक्षणात बी आलो नसतो की शिक्षण फील्डमध्येच. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बस हाच निबंध आहे अक्का. आणि बसल्या बसल्या मी तुम्हाला 8-10 गोष्टी सांगितल्या निबंधातल्या. 50-100 शब्द लिहिले नाही 8-10 गोष्टींवर की तुम्ही शाळेत शिकला आज कशी तुमच्या जीवनात कामाला येते, वैज्ञानिक दृष्टिकोन, हे त्या गोष्टी सगळ्या. 70-700-800 शब्द झाले, निबंधाची मेन कोर बॉडी झाली. कळलं? सो मग एज्युकेशन, शिक्षणावर, मग शिक्षणच काय असते फुल डिटेलमध्ये शिकवणार आहे. आणि एक आयडियल शिक्षण, हा एक निबंध आलेला UPSC मध्ये की डेस्टिनी ऑफ नेशन इज शेप्ड इन द क्लासरूम. देशाचं भविष्य वर्गखोल्यांमध्ये, देशाचे भवितव्य वर्गखोल्यांमध्ये घडते. ओके, हा निबंध होता. देन इंडियन क्लासरूम्स आर इरिलिव्हंट, इरिलिव्हन्स ऑफ इंडियन क्लासरूम. भारतीय वर्गखोल्या ह्या इरिलिव्हंटला काय म्हणतो मराठी की ह्या नाहीत, उपयुक्त नाहीत. म्हणजे आता तुम्हाला जे शिकवलं जातंय आणि जे गरजेचं आहे इंडस्ट्रीमध्ये वगैरे किंवा जीवनामध्ये, तेच गोष्टी शिकवल्या जात नाहीत. उलटा बी निबंध आलेला. सो 8-10 निबंध आलेत एज्युकेशनवर पण त्या गेल्या 8-10 वर्षात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि मूल्य प्रणाली, परत असे पण निबंध आलेत की एज्युकेशनवर. आणि एज्युकेशनमध्ये मी सांगितलं ना 15-20 निबंध आलेत ना, त्यातले 8-10 निबंध हे एकाच अँगलने आलेत. म्हणजे काय की विज्ञान वाढतंय, ज्ञान वाढतंय, एज्युकेशन वाढतंय, मूल्य वाढत नाहीयेत. मग ह्याच्यामध्ये येशू स्टोरी बिरी लिहिताना मूल्य वाढत नाहीत म्हणजे काय,
रस्त्याने बघा, एखादा मस्त एसयू मध्ये चाललाय, काच खाली घेतो, कचरा बाहेर फेकतो. अरे मग तू शिक्षण, तुझा पैसा, तुझे ह्याला अर्थ काय? ज्ञानाला मूल्यच नाही आलं. म्हणजे IQ वाढतोय, EQ नाही, भावनिक बुद्धिमत्ता, नुसती संकल्पनात्मक बुद्धिमत्ता वाढतीये. ओके, मग ह्याचाच UPSC असे म्हणजे निबंध कसे आले ते टॉपिक सांगतोय मी, की देर इज अ सिग्निफिकंट राईज इन लिटरसी बट देर इज नो करिस्पॉन्डिंग ग्रोथ इन एज्युकेशन. भारतात खूप साक्षरता वाढली आहे, त्या प्रमाणात शिक्षण वाढले नाही. म्हणजे म्हणायचं काय त्यांना, साक्षरता वेगळी असते, बोलता वाचता येणे, जॉब मधलं तुम्ही सगळे शिकला, नोकरी मिळवली, शिक्षण त्याच्या पुढं असतं, मूल्य आले नाहीयेत वगैरे. सो अशा टाईपचे तर खूप निबंध आलेले आहेत. मग खरं शिक्षण काय असतं, शिक्षणात कुठल्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत, एक आदर्श शिक्षण काय असतं, फुल डिटेलमध्ये 4-5 तास शिकायचं. काही निबंध आला ना आरामात लिहिता येतो. ओके, आणि सांगितलं ना 4 पैकी 1 निबंध ह्या थीम मधला येणारच आहे. त्यानंतर तुमचे तंत्रज्ञान, मूल्य प्रणाली, तंत्रज्ञान आणि मूल्य प्रणालीवर पण निबंध आलेत. टेक्नॉलॉजी वाढतीये, त्या हिशोबाने लोकांना त्याचा वापर कसा करावा कळत नाहीये, अशा अँगलचे. मग एक निबंध आला, सोशल मीडिया इज इनहेरेंटली सेल्फिश मीडियम. सामाजिक माध्यमे ही खूप स्वार्थी माध्यमे आहेत. मग सामाजिक माध्यमे खूप स्वार्थी काय आहेत? कोणी काही लिहू शकते. आधीपर्यंत एखादं कितीही बावळट असेल, त्यांनी इंडियन एक्सप्रेसला आर्टिकल लिहिलं, गांधी कसा खराब होता आणि गांधीमुळे भारताचं कसं नुकसान झालं. इंडियन एक्सप्रेसला लिहिणार आहेत का? अरे तू गांधीचं तुला स्पेलिंग लिहिता येणार नाही. त्या माणसाने जगात काय म्हणतात, जेवढी पुस्तकं लिहिलेत, जगात सगळ्यात जास्त पुस्तकं गांधीने लिहिलेत किंवा गांधीवर लिहिलेत, 1 लाखाच्या आसपास. इंडियन एक्सप्रेसवाले कशाला छापतील त्याचं आर्टिकल, थोडे येडा काढायचं. पण सोशल मीडियावर काय झालंय ना, प्रत्येकाचा फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप हे त्याचं पेपर आहे, न्यूज पेपर. काही लिहू शकतो, काही पब्लिश करू शकतो, होतंय सर्क्युलेट. सोशल मीडियावर एवढंच झालं, गाढवांना पण स्वतःचं गाढव पण प्रूव्ह करायला प्लॅटफॉर्म मिळाला, तर मूर्खांना स्वतःचं मूर्ख पण प्रूव्ह करायला. हाच निबंध UPSCने विचारला. सोशल मीडिया इज इनहेरेंटली सेल्फिश. कोणी काही पसरवू शकतो, स्वार्थी माहिती पसरवू शकतो, खोटी माहिती पसरवू शकतो, आणि काय डिस्ट्रेस समाजामध्ये क्रिएट होऊ शकतो. मग आता हे जे पालघरमध्ये झालं, साधू लोक जात होती, कुठेतरी पत्ता बित्ता विचारला, अरे किडनॅपर आलेत, मेसेज पसरला. कुणी काही विचार केला का, खरंच आहेत किडनॅपर, नाही आहेत, बरं मी व्हॉट्सअपवर सेंड करावं का पोलिसांना इन्फॉर्म करावं, काही नाही. किडनॅपर करून माहिती स्प्रेड केली, साधू लोकांचं मर्डर झालं. हे जे सोशल मीडिया इनहेरेंटली सेल्फिश. सो तंत्रज्ञानावर निबंध विचारतात. तसं त्यांनी AI वर विचारला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जॉबलेस ग्रोथ और न्यू जॉब अपॉर्च्युनिटी थ्रू रिस्किलिंग अँड अपस्किलिंग. की AI मुळे काय भारताचा विकास होतोय, पण नोकऱ्या जात आहेत. पण मग नोकऱ्या जात आहेत ठीक आहे, पण मग तुम्ही नवीन स्किल देऊन लोकांना, ओके, नवीन नोकऱ्या देऊ शकता का, अशा हिशोबाने निबंध आलेले. सो तंत्रज्ञानावर पण खूप निबंध विचारले त्यांनी. सो मग आपण AI, सोशल मीडिया हे सगळे इश्यू तुम्हाला क्लासमध्ये डिस्कस करणार आहे तंत्रज्ञाना रिलेटेड. काही निबंध आला तरी तुम्हाला तंत्रज्ञानावर नीट लिहिता आला पाहिजे. त्याच्यानंतर बरेच निबंध जे आहेत ना, हे नीतीशास्त्र पेपरचे येतात. तो नीतीशास्त्र पेपरच घेताना तुम्हाला एवढं तत्वज्ञान शिकवायला व्यवस्थित, की अशा रिलेटेड निबंध आला आरामात लिहिता येतो. सो अशा रिलेटेड म्हणजे काय, तर तत्वज्ञानात एक पूर्ण निबंध ऑलमोस्ट नीतीशास्त्रात आलेला. विजडम फाइंड्स ट्रूथ, ज्ञान सत्य शोधते. सो ज्ञान सत्य शोधते, विजडम फाइंड्स ट्रूथ हा निबंध होता. मग विजडम म्हणजे काय, ज्ञान. मग ज्ञान कुठून येतं तुमचं, विजडम. सो ज्ञानामध्ये, तत्वज्ञानात इतके विविध थिंकर्सनी विचार दिलेत ना, ज्ञान काय असतं, विजडम. प्लेटोचा एक कन्सेप्ट आहे विजडमचा, अरिस्टॉटलचा विजडमचा कन्सेप्ट आहे, बुद्धा म्हणले एनलाइटनमेंट, बुद्धत्व, महावीर बोलले कैवल्य ज्ञान वगैरे, भगवद्गीतेत सांगितलं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग. ओके, विजडम काय असतं सगळं तिथलं लिहून टाकायचं. मग सत्य काय असतं, सत्य 2 टाईपचे असतात, एक वैज्ञानिक सत्य आणि एक आध्यात्मिक सत्य. वैज्ञानिक सत्य जे तुम्हाला माहिती सांगितलं, सायन्स रिलीजनचे टॉपिक शिकवेन, तिथं तुम्हाला शिकवेन वैज्ञानिक सत्य काय असतं. वैज्ञानिक सत्य काय असतं, पुरावा. लाईट, बटन दाब, लाईट लागली. ऍडम स्मिथ म्हणला का कधी, अरे विश्वास ठेवा माझ्यावर, लाईट लागलेली त्या दिवशी. विज्ञानात विश्वास नसतो, बटन दाब लाईट दाखवतो, पुरावे.
सो पुराव्यावर आधारित असतं वैज्ञानिक सत्य, अजून बरेच त्याची तत्व आहेत. आध्यात्मिक सत्य, आध्यात्मिक सत्य म्हणजे काय, गांधी शिकवताना नीतिशास्त्रात शिकवेन, गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. सत्यच देव आणि देवच सत्य, आणि सत्यापेक्षा उंच देवच नाही, उच्च, म्हणजे गांधीचा विचार होता. मग जैनिझम मध्ये आपण जे म्हणतो ना पंचमहाव्रता, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा, ब्रह्मचार्य, ती सत्य संकल्पना काय ती लिहून टाकायची. सो नीतिशास्त्राचा नीट अभ्यास झाला ना तर असे पण निबंध येतात नीतिशास्त्रावर, पूर्ण आरामात लिहिता येतात व्यवस्थित. मग तुमचं मानवी मूल्य प्रणाली, ओके, ही काही मानवी मूल्यांवर, आता एक सगळं काय जास्त सांगत बसत नाही पण असे बरेच. देन भारतीय समाज, हा पण टॉपिक जो आहे ना GS 1 पेपर मधले, त्याच्यावरून भारतीय समाजावर बरेच निबंध येतात. सो मग या सगळ्या निबंधाचे नीट अर्थ समजले, आरामात तुम्ही निबंध लिहू शकता. ओके, आणि मग त्याच्यानंतर सो मगाशी मी जे सांगितलं की आपण मग काय करणार आहे, सगळे प्रिव्हियस इयर निबंधाचे टॉपिक शिकायचे, त्याचं अनालिसिस करायचं. की शिकायचे म्हणजे काय, नुसतं ओपन एंडेड डिस्कशन क्लासमध्ये, बघा असा टॉपिक आलता, याचा असा अर्थ होता, आणि हे लिहिणं एक्सपेक्टेड होतं. आणि त्या टॉपिकवर मी 50-60 शब्दात तुम्हाला नोट्स लिहून देतो की भाई ह्या टॉपिकचा असा अर्थ होता, हे लिहिणं अपेक्षित होतं. मग तुम्हाला ऍटलीस्ट कळत तरी जातं टॉपिक कसे येतात, त्याचा कसा अर्थ लावायचा आहे. सो पहिल्यांदा आपल्याला फक्त मागील वर्षाच्या पेपरच्या विषयांचे संरचनात्मक विश्लेषण करायचे. मग ह्याच्यामुळं काय होईल की निबंधाचे प्राथमिकीकरण, की निबंध कसे येतात, त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे, कशा कशा टाईपचे निबंध आले आहेत. म्हणजे मी पेपर वाचताना एखादी गोष्ट वाचली तर तुम्हाला कळत जातं, अरे असा एक निबंध आलता, त्याच्यात हा विचार मी लिहू शकतो वगैरे. आता काय झालंय, माझे जे पोरांचे ग्रुप आहेत, निबंधाच्या जे 2 बॅच झाल्या, एसएच्या इथिक्सच्या 2 बॅच झाल्या, त्यांचे ग्रुप आहेत. पोरं पेपर असले की मला पडतात, सर हो काही अशाची न्यूज आली आहे, ह्या निबंधात ती लिहू शकतो का, किंवा ह्या निबंधात लिहिता येऊ शकते अशी. तर तुम्हाला ऑटोमॅटिक डेव्हलप होतं की अशाचे निबंध आहेत आणि असा विचार मी निबंधात लिहू शकतो. त्यानंतर डिकन्स्ट्रक्शन, की निबंधाचा योग्य अर्थ लावणे, ते तुम्हाला कळत जातं. मग जे सांगितलं ना एज्युकेशनचा जो निबंध आहे ह्याचा योग्य अर्थ काय होता, तोच नाही लागला संपला पुढचा विषय. टॉपिकच नाही समजला, पुढे आईवर आला आणि गाईवर लिहिला, नो मार्क्स. त्यामुळे पहिले इंटरप्रिटेशन, त्यामुळे पहिले 15-20 तास सांगितलं ना हेच तुम्हाला नीट शिकवणार आहे. आणि विषयांच्या काठिण्य पातळी समजून घेण्याचा प्रयत्न, आणि किती डिफिकल्ट एसे येतात, किती सोपे येतात, कशी लेवल असते काय ते पण. आणि आता पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर आता मी निबंधाचा पेपर दिला ना, तुम्ही काय करणार आहे, हे नाही बघणार कुठला निबंध मी उत्कृष्ट लिहू शकतो, तुम्ही हे बघणार कुठला निबंध सगळ्यात सोपा आहे. आणि आता सांगतोय सगळ्यात सोपा 4 निबंधात वाचून पहिला जो वाटेल ना, अरे हा लय भारी सोपा दिसतोय, हा लिहितो, तो लिहिसा नाही. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एकच रूल आहे, दुसऱ्यांपेक्षा चांगलं लिहा, दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं लिहा. जर MPSCने 3000 पोरं मेन्सला बोलवले असतील ना लिहिला, तर 2500 पोरं तो एकच निबंध लिहिणार आहेत जो तुम्ही लिहिणार आहात. बाकीचे 3 मध्ये हार्डली 400-500 असतील. कॉम्पिटिशनच खूप कमी असते, त्याच्यात तुम्ही वासरात लंगडी काय व्हायचंय बघ, लय मार्क येतात. आणि तुम्ही म्हणसाल पण सर सोपा आहे तोच लिहिला पाहिजे, डेटा माहिती, काहीच करू नका. आपला क्लास झाल्यावर निबंध कसा लिहायचा तुम्हाला माहिती आहे, डेटा एवढा असेल ना की बाकीच्यांना वाटेल ओके, पण तुम्ही 4 निबंध वाटले, तुम्हाला वाटलं ह्याच्यातले 3 निबंध मी आरामात लिहू शकतो, 3च्या 3. हा जास्त सोपा आहे ना, सगळे लिहितील, मी दुसरावाला लिहितो जरा. तुम्हाला डेटा एवढा मिळेल ना क्लासमध्ये की तुम्हाला तो कॉन्फिडन्स आरामात येतो की तोच मला निबंध लिहिणार आहे. त्यानंतर तुमचं सो निबंधाची ग्रास्पिंग डिफिकल्टी लेवल, आणि त्यानंतर मग निबंधाचे स्वरूप आणि रचना ओके कशी करायची. निबंधाच्या स्वरूप मध्ये मग सेकंड पार्ट काय सांगितला, निबंध डिकन्स्ट्रक्शन वगैरे. सेकंड पार्ट मध्ये निबंधाचे जे थीम्स आहेत 4 थीम्स बघायच्या ओके. आणि त्याच्याबरोबर काय निबंध कसे विचारले जातात, जा अर्थ काय, एक पार्ट समजून घेणे. निबंधात काय लिहायचं, सेकंड पार्टच्या थीम्स. आणि तिसरी गोष्ट मग सगळ्यात महत्वाची करायची, निबंध लिहायचाच कसा, फॉर्मॅटिंग, निबंधाचं कन्स्ट्रक्शन कसं पाहिजे वगैरे. तो पार्ट तुमचा काय थर्ड. ह्याच्यात 20-25 तास शिकवणार आहे. आणि लिटरली सांगतोय 20 तासात दिल्लीमध्ये पण UPSC 20 तासात सगळं शिकवून टाकतात. तो सगळ्यात स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. आणि मला पण इथं बऱ्याच इन्स्टिट्यूटनी बोलवलं, म्हणजे UPSC कडे शिकवायच्या आधी मी सगळ्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलंय, क्लास घेतलाय पुण्यात ऑलमोस्ट. निबंध पण शिकवला आणि इथिक्स पण शिकवलंय. 20 तासात निबंध शिकवा. 20 तासात काय घंटा होतं, 10 तासात तर निबंध कसं लिहा शिकवा, आणि 10 तासात काय लिहिणार वगैरे टॉपिक शिकवा, इम्पॉसिबल.
ओके, माझा निबंधाचा क्लास सांगितलं 100 तास वर जातो. 20-25 तास पहिले सगळ्या थीम्स, 20-25 तास निबंध कसा लिहायचा ते डिकन्स्ट्रक्शन, विषयाचे टॉपिकचं डिस्कशन 20-25 तास, निबंध कसा लिहायचा 20-25 तास, तुमचा 1 महिना याच्यातच जाणार आहे. आणि पुढचा 1-1.5-2.5 महिने हे सगळ्या थीम्स पूर्ण व्यवस्थित शिकायच्या. ओके, मग निबंध कसा लिहायचा, निबंधाची रचना कशी असावी, त्याच्यामध्ये मग तुमचे खूप मायनर गोष्टी डिटेल बघायच्या तुम्हाला. याच्यावर सगळ्याच्यावर एक लेक्चर होईल ऑलमोस्ट 10 गोष्टींवर. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, निबंधाचा परिचय कसा करावा, इंट्रोडक्शन कसं असावं. त्याचं मी मागाशी उदाहरण दिलं, ती स्टोरी. अशा 10-12 वेगवेगळे प्रकार आहेत निबंधाचे इंट्रोडक्शन, 4-5 वेगळे प्रकार आहेत इंट्रोडक्शन लिहायचे. ते कसे लिहायचे तेव्हा सांगेन. देन निबंध झाल्यावर निबंधाचा सारांश, जिस्ट. जिस्ट काय असते बेसिकली, तुम्ही जेव्हा निबंध लिहिताय तर तुम्हाला 1200 शब्दात निबंध लिहायचा आहे, लंबा निबंध लिहायचा आहे. आणि 1200 शब्दात जर तुम्हाला निबंध लिहायचा असेल, ओके, तर तो तुमचा जो पेपर वाचणार आहे त्यानं वाचत गेलाय. मगाशी काय सांगितलं, निबंध कसा पाहिजे, सुसंगत, क्रमवार. तुम्ही जे विचार पुढे लिहिताना इकडं तिकडं डायव्हर्ट झाले नाहीत पाहिजे, ते सुसंगतपणे क्रमवार आले पाहिजेत. आणि ते जर यायचे असेल ना तर तुमची जिस्ट जी आहे ना तिला महत्वाची असते. जिस्ट म्हणजे काय, की निबंधात पुढं मी काय लिहिलंय ना ह्याचा विचार आधीच करायचा आणि आधीच लिहून टाकायची. तर थोडक्यात उदाहरण जिस्ट काय असतं सांगायला, तो टॉपिक तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगितलं ना. प्रॉब्लेम आहे की तुम्हाला कधी जिंदगीत मास्तरनी शाळेत शिकवायला पाहिजे निबंध कसा लिहितात. मला मास्तरलाच माहित नव्हतं निबंध कसा लिहायचा आहे, त्याने कधी शिकवलंच नाही. तुम्ही आपले डायरेक्टच पेपरमध्ये डोक्यात येईल ते लिहून आला निबंधात. प्रत्येक स्ट्रक्चर असतं, लय नियम आहेत ते निबंध लिखाणाचे पण. आता इश्यू काय आहे, निबंध मागाशी मी काय सांगितला की वॉन्टलेसनेस इज युटोपिया, मटेरियलिझम इज कायमेरा. इच्छाशून्यतेचे तत्वज्ञान आदर्शवादी आहे, भौतिकवाद मायाजाल आहे. मग त्या माणसाची स्टोरी मी सांगितली, झाडाखाली बसला, इच्छा केल्या आणि मेला. ते झालं की तुमचा जिस्ट. मग विकिपीडियावर कसं असतं, विकिपीडियाचं पेज खोललं तुम्ही, इंट्रो असतो, खाली काय असतो, इंडेक्सचा बॉक्स. मग तुम्ही टाकलं की धुरंधर पिक्चरची बेसिक माहिती लिहिली, हा पिक्चर असा ह्या तारखेला रिलीज झाला, असं बेसिक 4 लाईन इंट्रो त्याचा. मग खाली काय असतं बॉक्समध्ये, प्लॉट, कास्ट, कोण ऍक्टर आहेत, काय ऍक्टर आहेत, किती हिट झाले, किती अवॉर्ड्स मिळाले. मग तुम्हाला पाहिजे धुरंधरला किती अवॉर्ड मिळाले, तुम्ही तिथं क्लिक केलं, तुम्ही डायरेक्ट खाली जाता त्या स्क्रोल होऊन. सो तसाच प्रकार करायचा तुम्हाला थोडक्यात, की निबंध काय लिहिलाय ते पुढं काय काय येणार आहे ना त्याची सगळी जिस्ट फक्त इंडेक्स मध्ये नाही लिहायची, बॉक्समध्ये लिहायची. आणि बॉक्समध्ये म्हणजे काय करायचं, जिस्टमध्ये किंवा तिथं डायरेक्ट लिहून टाकायचं निबंध लिहिताना. ह्याच्या जिस्ट काय असतं मी डायरेक्ट उदाहरण देतो, ह्याच्यावर 2 तास लेक्चर होईल, तुमच्याकडून ढिगभर जिस्ट लिहून घेईन मी वेगळ्या टॉपिकच्या, मी डिक्टेट करेन बऱ्याच. जिस्ट म्हणजे काय की वरील निबंधामध्ये आपण, या निबंधामध्ये पुढे आपण इच्छाशून्यतेचे तत्वज्ञान म्हणजे काय हे पाहूया. त्यामध्ये विविध विचारवंत जसे की महावीर, गांधी यांच्या इच्छाशून्य तत्वज्ञानाची चर्चा करू. नंतर निबंधामध्ये पुढे आपण भौतिकवाद म्हणजे काय, भौतिकवादी विचारसरणी म्हणजे काय याचा अभ्यास करूया. नंतर निबंधामध्ये आपण इच्छाशून्यतेचे जीवन जगणे हे खरेच आदर्शवादी आहे का समाजात अशी काही लोक होऊन गेली जे आदर्शवादी इच्छाशून्य जीवन जगली, याचा अभ्यास करू. निबंधामध्ये पुढे आपण भौतिकवाद हा मायाजाल का समजला जातो आणि खरंच तो मायाजाल आहे का भौतिकवाद ओके हा आयुष्याचा खूप जगण्यासाठी खूप मूलभूत घटक आहे, भौतिकवादाशिवाय आपण जगू शकत नाही, यावर चर्चा करूया. निबंधाच्या शेवटी जर इच्छाशून्यतेचे जगणे आदर्शवादी असेल आणि भौतिकवाद मायाजाल असेल तर मग माणसाने जगावे कसे या गोष्टीवर चर्चा करू. ही झाली जिस्ट. कळलं? मग इथून पुढे तुम्ही काय करायचंय, हाच फ्रेमवर्क ठेवायचा आणि पुढे गोष्टी लिहायच्या. इच्छाशून्यता म्हणजे काय 150 शब्द, भौतिकवाद म्हणजे काय 150 शब्द, इच्छाशून्यता आदर्शवादी आहे का, हो 100 शब्द, नाही 100 शब्द, भौतिकवाद मायाजाल आहे का, हो 100 शब्द, नाही 100 शब्द, दोन्ही असं आहे तर माणसाने जगावे कसे 150 शब्दात तुमचं म्हणणं आणि मग कन्क्लुजन. कळलं? सो ह्याला म्हणतात जिस्ट. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही पुढे जे लिहिताना विचार सगळे कसे सुसंगत क्रमवारपणे. सो निबंधाची सारांश. मग पुढे काय, निबंधाच्या मुख्य भागाची रचना सुरू, पुढची जी मेन बॉडी कशी लिहायची.
निबंधामध्ये. मग मेन बॉडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं की निबंधाच्या टॉपिकची व्याख्या लिहायची. जे सांगितली, जसं मी सांगितलं ह्या निबंधात व्याख्या काय होती, इच्छाशून्यता म्हणजे काय, भौतिकवाद म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचं. मग चार्ट वगैरे ऍड कसे करायचे वगैरे, डायग्राम ऍड करताना पॉइंटर, सब हिडिंग कसे लिहायचे, सगळ्या गोष्टी पुढे शिकवेन. नंतर निबंधातील संकल्पनाची व्याख्या, नंतर निबंध विषयाची असहमती. बऱ्याच वेळा तुम्ही निबंधाशी डिसॅग्री करू शकता, पण जिथं काय त्याला म्हणतात खूप स्ट्रॉंगली जमलं पाहिजे डिसॅग्री करायला. म्हणजे काय खूप स्ट्रॉंगली, की मगाशी निबंध काय होता, इच्छाशून्य तत्वज्ञान आदर्शवादी आहे, म्हणजे नाही आदर्शवादी. 150 शब्द लिहा आदर्शवादी आहे, 100 शब्द लिहा नाही आदर्शवादी. गांधी नाही जगले इच्छाशून्य, बाबासाहेब नाही जगले इच्छाशून्य, ओके, जैनांचे 24 तीर्थंकर नाही जगले इच्छाशून्य, अण्णाझारे नाही जगत आहे इच्छाशून्य. इतर लोक जगतायत आज पण. बाबा आमटे नाही जगले इच्छाशून्य, प्रकाश आमटे नाही जगत आहेत इच्छाशून्य. सो इच्छाशून्यतेचे तत्वज्ञान आदर्शवादी नाही. भौतिकवाद मायाजाल आहे का, नाही. भौतिकवाद मायाजाल नाहीये, जगण्यासाठी खूप गरजेचं आहे. तत्वज्ञान पुढं हे विचार सांगेन, कळतील नंतर. पण तत्वज्ञानातली एक स्टोरी आहे. 3 लोक मेले, बघू तुम्हाला याचा अर्थ काय लागतोय. 3 लोक मेले गोळ्या लागून. एक मारताना म्हणला हे राम या अल्लाह ओ जीसस. दुसरा मारताना म्हणला कार्ल मार्क्स जिंदाबाद, लेनिन जिंदाबाद. तिसरा मारताना म्हणला बटाटा. तिघांचं पोस्टमॉर्टम झालं, दोघांचं पोट भरलेलं होतं. काय निबंधाचा अर्थ, ह्याचा अर्थ काय कळला तुम्हाला. करा विचार. पुढे पुढे नीतिशास्त्रात लय असले गोष्टी सांगेन. तुम्हाला काय अर्थ लागला सांगा. मी मागे सांगितले खोटं बोला रिटून बोला. क्लासमध्ये माझ्यावर रिटून बोलायचं मित्रो 2000 तरच तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत. खास की जी स्टोरी मी सांगितली ना आता, 3 लोक 3 गोष्टी म्हणून मेले. एक देवाचं नाव घेऊन मेला, एक क्रांतिकाराचं कारखान्याचं नाव घेऊन मेला, एक बटाट्याचं नाव घेऊन मेला. त्या तिघांचं पोस्टमॉर्टम केलं नंतर सरकारने, दोघांची पोटं भरलेली होती. याचा तुम्हाला अर्थ काय लागला. म्हणजे कोण, जो देवाचं नाव घेऊन मेला आणि जो क्रांतिकारकांचं नाव घेऊन मेला त्याची पोटं भरलेली होती. जो उपाशी मेला तो बटाट्याचं नाव घेऊन मेला. यात काय कळालं तुम्हाला. मग ठीक आहे ना, ते तर कळलं की स्टोरी. त्याच्या पुढचा पॉइंट आहे त्याच्यात. अरे उपाशी पोटी कुठलंही तत्वज्ञान येऊ शकत नाही. उपाशी माणसाला स्वप्नात पण बटाटा दिसणार. पोट भरलं असेल तर तत्वज्ञान. सो भौतिकवाद मायाजाल नाहीये, भौतिकवाद जगण्यासाठी खूप गरजेचा आहे. पोट भरलेलं असेल तर इथिक्सचं लेक्चर इथे येऊन क्लासमध्ये शिकायचाल. उपाशी असाल, काय शिकवतोय, कधी क्लास संपायचा, कधी जातोय मेसमध्ये खातोय काहीतरी. सो भौतिकवाद मायाजाल नाही. निबंधात डिसॅग्री करू शकता, कळलं. सो निबंधाची असहमती कशी दर्शवायची. इच्छाशून्यता आदर्शवादी नाही, भौतिकवाद मायाजाल नाही. सो सगळे सिस्टीम आहेत कसं करायचं काय, पण तुम्हाला स्ट्रॉंग आर्ग्युमेंट पाहिजे. आता एक निबंध आलता की नॉलेज विजडम फाइंड्स ट्रूथ, की ज्ञानातून सत्य सापडते. आता त्यात काय तुम्ही लिहिणार आहे की ज्ञानातून सत्य नाही सापडत आणि येडं असण्याचे फायदे आहेत. इग्नोरन्स इज ब्लिस. अज्ञानी, आता अज्ञानी माणसाला सुखी असतात. अज्ञानी माणसाला काय आहे, रात्री झोपलाय अंगणात, वरती बघितलं, हे माझा काका, हे माझा आजोबा, हे माझा मामा, ती काल मेलेली आजी दिसती. पण तुम्ही विज्ञान वाचलं, विज्ञान वाचल्यामुळे चंद्रावरले खड्डे आणि माझा काका मामा कोणच नाहीये.
कळलं? सो ज्ञानामध्ये तर तुम्हाला खूप हे आहे त्रास, म्हणून तुम्ही काय लिहिणार की अज्ञानी होणं चांगलं आहे. सो निबंधात असहमती दाखवायची, पण अशाच ठिकाणी जिथं तुम्हाला आर्ग्युमेंट नीट लिहिता येईल ते क्लासमध्ये शिकवेन. अदरवाईज असहमत व्हायचं नाही. सत्याचा विजय नेहमी शेवटीच होतो, म्हणून काय मग असत्याने जगायचं. ओके, सो कुठं डिसॅग्री करायचं असहमती ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. नेसेसरी देन निबंधाची इतर आयाम कशी लिहायचे, आता हे खूप टेक्निकल पार्ट आहेत, ते पुढे सांगेन. देन आवश्यक विरुद्ध पर्याप्त गृहीतक, नेसेसरी सफिशियंट, हे पण खूप टेक्निकल आहे. देन निबंध सगळा लिहिताना निबंधाच्या संकल्पनेवर किंवा समस्येवर उपाय. तिथं सांगितलं इच्छाशून्यता आदर्शवादी आहे, भौतिकवाद मायाजाल आहे, ठीक आहे, पण जगायचं कसं माणसानी, आयुष्यात काय करा. मग तिथं संकल्पनेवर समस्येवर उपाय. मग संकल्पने का समस्येवर उपाय म्हणजे काय की तुमचा बुद्धाचा मिडल पाथ. बुद्धाने काय सांगितलं, ना इच्छाशून्य जागा ना भौतिकवादाने जागा, मध्यम मार्गाने जागा. बुद्धाचा मध्यम मार्ग तिथं उत्तरात लिहिचा. सो तुम्हाला पेपरमध्ये सोल्युशन बी लिहिता आले पाहिजेत. आणि शेवटी निबंधाचा निष्कर्ष. सो निबंधाचा निष्कर्ष कसा करायचा त्याच्या 4-5 पद्धती असतात, मी नंतर शिकवेन. की कन्क्लुजन विथ काय त्याला म्हणतात अनेक्डॉट क्लोजर, कन्क्लुजन विथ काय त्याला म्हणतात समरायझेशन, कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम. काय काय टेक्निक आहेत सगळ्या शिकवेन. त्याची 4-4 उदाहरणं पण तुम्हाला लिहून देईन क्लासमध्ये. हा निबंध आला तर असा कन्क्लूड करा, हा निबंध आला तर असा कन्क्लूड करा. ते लिहून लिहून तुम्हाला कळत जात आहे. आणि तुम्हालाही मी लिहायला लावेन निबंधाचे कन्क्लुजन्स वगैरे. सो आरामात निबंधाचा निष्कर्ष कसा लिहायचा. सो बेसिकली मग हा ओव्हरऑल आपला निबंधाचा जो क्लासरूमचा प्लॅन असणार आहे. कळालं इथपर्यंत बेसिकली. मग आता जस्ट दाखवायला एक की निबंध, की मी काय सांगितलं निबंधाला भिवू नका. आणि मी क्लासमध्ये काय तुम्हाला सांगितलं बाई एमपीएससी इथिक्सचा पण माझा जो क्लास झाला ना, सगळे टॉपिक शिकवलं, जे प्रश्न उत्तर लिहून दिले ना, सगळे युपीएससीचे आलेले पहिले पेपर मधले प्रश्न अजिबात. आणि निम्मे पोरं जी युपीएससी तयार करणार आहेत एमपीएससी पण एक्झाम देणार आहेत. त्यामुळे तुम्ही एमपीएससी लेवल तयार करणार. मार्केटमध्ये कोणी तुम्हाला सांगितलं तू एमपीएससीचा विद्यार्थी ना हे वाच, असला कोण मित्र असेल ना दूर राहायचं, मास्तर असेल तर फिरायचं नाही त्याच्याकडे. जो तुम्हाला कमी लेखेल आणि एमपीएससी म्हणून असं कर तसं कर सांगेल, करिअर बरबाद करतोय लक्षात ठेवायचं तुमचं. ओके, आणि सांगितलं ना माझी सगळी पोरं एमपीएससी करणारी झेडपी विडपी तुमच्यासाठी गावाकडची आहेत. ती पोरगी जी अर्पिता होती सांगितलं तिने जो निबंध लिहिला इतका भारी लिहिला, झेडपीच्या शाळेत काय झालं होतं ती पण तशीच आहे. सो शिकवणार रेट असेल ना कळेल ऑटोमॅटिक. पण त्याला काय प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला काहीतरी चिपकवत असेल आणि प्रोफेशनल आहे, मग तुम्ही पैसे देताय बाय तू ज्ञान दे. मला सांगू नको एमपीएससी म्हणून काहीतरी फालतूचं शिकन काय, तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. कशी अभ्यास करायची गरज नाही, युपीएससी पेपर नाही देणार तो. आणि मग त्यांना माहिती आहे अरे हा युपीएससी वालाच आहे सो ह्याला कमी मार्क देऊ, हा एमपीएससी वाला ह्याने नाही चांगली उत्तर लिहिली तर ह्याला ज्यादा मार्क देऊ. आयोगाला काय माहितीये का सगळी पोरं सेम देणार आहेत. तुम्ही बी त्यांच्या लेवलला तयारी करायची. ओके, फक्त तुम्हाला ऍडव्हान्टेज एवढा आहे की युपीएससी एमपीएससी एक्झाम एकाच वेळी, 1 आठवड्याचा फरक. तर एमपीएससी पोरं युपीएससीची पोरं जी कोर आहेत ना एमपीएससीच्या नादी जास्त लागणार आहेत, लागली तरी पास होणार आहे. तर त्यावेळी तुम्ही एकतर प्रिलिमचा एमपीएससी अभ्यास करा नाहीतर युपीएससीचा करा, तो तुम्हाला ऍडव्हान्टेज असणार आहे. आणि महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास हा जो पार्ट आहे तोही तुम्हाला बराच फायदा देईल. सो त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची. सो मग आता हा निबंध बघा एमपीएससी युपीएससीने विचारलेला आहे, लय अवघड निबंध आहे, 2023च्या पेपरमध्ये आलेला आहे. सांगायचा अर्थ तुम्हाला काय लागतोय. तो सर्जनशीलतेची प्रक्रिया प्रेरणा साधारण गोष्टीमध्ये काहीतरी अद्भुत शोधण्याच्या प्रयत्नातून होते. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी तुमची. सो निबंध काय म्हणतोय की क्रिएटिव्हिटी जे तुमच्या जन्माला येणार आहे ना ती प्रेरणा हे काहीतरी साध्या गोष्टींमध्ये काहीतरी चमत्कारिक बघणे, हे करणे, अद्भुत दृष्टीने एखादी छोटी गोष्ट बघणे, हे ज्याला जमतं ना तो सर्जनशील बनू शकतो. क्रिएटिव्हिटीचा जन्म तिथून होऊ शकतो. एकदम डे टू डे लाईफच्या सामान्य गोष्टीमध्ये अद्भुत बघणे. आता निबंध जेव्हा मी पेपर वाचला, युपीएससीची एक्झाम आली, पेपर वाचला, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोक्यात काय आलं त्याचा इंट्रो मी काय लिहिन. आणि माझ्या डोक्यात एकच आली, जे तुम्ही नसेल सिरियल बघितली, पंचायत सिरियल बघितली, एक सिरियल आहे त्याला बघितलं असेल तुम्ही, रील्स तर लय बघितलं असेल त्याच्या, तुम्हाला फक्त माहिती झाली पंचायत सिरियल आहे. देख रहे हो ना विनोद, ती एक सिरियल लय फेमस झालेली ती रील त्यांच्या.
त्याच्या इतक्या रील्स बनल्या एका एका सीनवर, त्याचा सीझन 1 स्पेशली त्या वेब सिरीजचा. इतकी सोपी वेब सिरीज आहे ना, सिंपल. एका गावातील लोक काय म्हणतात ह्याच्यात, म्हणजे एक पोरगा तुमच्यासारखा सरळ सेवा भरतीहून तलाठी होतो, गावात येतो ग्रामपंचायत सचिव सेक्रेटरी, आणि ग्रामपंचायतीतला सरपंच उपसरपंच बाकीची सगळी लोक आणि त्यांच्या जीवनातले डे टू डे इश्यूज याच्यावर सिरियल बनवली. साध्या ग्रामपंचायतीची रोजची भानगडी, 12 भानगडी जी म्हणतो आपण गावातल्या ग्रामपंचायतीच्या, ह्याच्यावर त्यांनी वेब सिरीज बनवली. इतकी हिट झाली ना ती, इतक्या सामान्य गोष्टी, ग्रामपंचायतीचा ड्यूस डेली अफेअर, त्याच्यामध्ये अशी गोष्ट होऊ शकते. त्यातलाच एक भावनिक बुद्धिमत्ते रिलेटेड मी कन्सेप्ट सांगितला. त्यातला एक डायलॉग आहे की ते अवेअरनेस करायला भिंतीवर स्लोगन लिहिला होतात ना, हे लहान कुटुंब उत्तम कुटुंब वगैरे, तर त्याच्यामध्ये एक स्लोगन लिहिला होता, 2 बच्चे मिठी के रुससे ज्यादा बवासीर. 2 मुलं म्हणजे खीर, तिसरं पोरगं म्हणजे मुळव्याध. आता तो ग्रामपंचायतीचा सचिव ते लिहितो, भिंतीवर लिहित असतो, पेंटर बनवत असतो. एक माणूस येतो 2 पोरीने एक पोरगं घेऊन, म्हणजे वाचून लिहितो, हे काय लिहिले खोडा ते, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार माझं तिसरं पोरगं मुळव्याध आहे का? आणि त्याच्यामुळे गावात जे राजकारण होतं, ज्यांची पोरं 2 पेक्षा जास्त आहेत वगैरे. सो बेसिकली इतके सिंपल गोष्टींवर त्यांनी वेब सिरीज बनवली की सर्जनशीलतेची प्रक्रिया, काहीतरी लहान गोष्टी बघून अद्भुत. तसंच हा पिक्चर त्यावेळी आला, लापता लेडीज. लग्न होतं, वराड माघार येत असतं, रेल्वेमध्ये असतात दोन्ही पोरी बायका अशा घुंगट घेऊन, आणि रेल्वेमध्ये ते एक्सचेंज होऊन ते एक दुसरीलाच हात बोरून खाली घेऊन उतरतो. रेल्वे निघून जाते, कोण आहेत कुठले काहीच माहित नाही. नंतर बघतो ही बायकोच नाही माझी, आणि बायको ती तिकडे गेली आणि तो तिच्या बायकोला शोधणार. इतकी सिंपल स्टोरी पिक्चरची, त्यांनी इतकी भारी, म्हणजे इमोशनल कॉमेडी सगळ्यात अँगलनी गेली. घरी युट्यूबवर जाऊन बघा हा पिक्चर. हे म्हणजे सर्जनशीलतेची प्रेरणा, काहीतरी सामान्य गोष्टीमध्ये अद्भुत बघणे. आणि याचं महाराष्ट्रीयन व्हर्जन सांगायचं म्हणलं तर तुम्हाला अंतू बर्वा, बटाट्याची चाळ. साधं चाळीमधल्या जीवनावर, की पु ल देशपांडे सारखा माणूस की एका डे टू डे अफेअर चाळीमधल्या, त्याच्यामध्ये पण एक असा इतका एंटरटेनमेंट बघणे आणि तशी स्टोरी लिहिणे, म्हणजे सर्जनशीलतेची प्रेरणा साधारण गोष्टीमध्ये काहीतरी अद्भुत शोधण्याच्या प्रेरणेतून येते. बस याच्यावर निबंध होता. आता टेक्निकल जो निबंध आहे तो खूप हाय लेवलला आहे, पण तसेच अशी बरेच जे उदाहरण सांगितले. बटाट्याची चाळ पु ल देशपांडेंनी लिहिलेलं पुस्तक, अशी बरीच उदाहरणं मिळतील तुम्हाला. साधं एक हे तर गाणं तुम्ही ऐकलं असेल लहानपणापासून, 10वीत मला शाळेत होता, आता तुमच्याच पर्यंत सिलेबस बदलला असेल तर माहित नाही, की ती कविता कोणाची, कुसुमाग्रज का कोणाची, कना. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, अंगावरती पाणी. ती त्याच्या पूर आलेला असतो गावात, घरबीर सगळं वाहून गेलेलं असतं, आणि तो भेटायला येतो त्याच्या शिक्षकांना, आणि बस सिंपल, इतक्या सिंपल लाईन, इतकं सिंपल कविता. मी 10वीत वाचली ती कविता अजून आठवते, की ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, थोडा बसला नंतर असला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. परत काहीतरी माहेर वाशिन पूर्णी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, होते नेवते सारे गेले बायको मात्र वाचली. म्हणजे पुढे अजून हे, मग ते त्याचे शिक्षक त्याला मदत करायला जातात. मग त्याचं जे लास्ट लाईन होता की खिशाकडे हात जाताच उठला, म्हणजे तो उठून उठला वगैरे, आणि की पैसे नकोच सर मला, थोडा आपलेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. सो कुठल्याही पूरग्रस्त माणसाच्या जीवनावर, किंवा कुठल्याही आपत्तीमध्ये असणाऱ्या कुठल्याही माणसावर, किंवा ज्याचं काहीतरी नुकसान झालेलं आहे, डिप्रेशनमध्ये आहे, सिंपल कविता, एक नॉर्मल डे टू डे लाईफची, हे जे आहे की तुमची सर्जनशीलता. सो अशा गोष्टींमध्ये पण तुम्ही काहीतरी चमत्कारिक बघता, ते जेव्हा सर्जनशीलतेचा जन्म होतो. त्याची मग बरेच उदाहरण आहेत, हा निबंध मी नंतर डिटेलमध्ये डिस्कस करेन. तसंच आता ह्या काय काय गोष्टी मी सांगेन तुम्हाला, की असा निबंध आला तर काय लिहायचा. आता एक व्हॅन गॉग म्हणून एक वेडा माणूस होता, पण जगातला महान पेंटर, आणि तिच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये खिडकीमध्ये बघून, त्या खिडकीतून बाहेर काय गोष्टी आहेत, खिडकीतून बघून त्यांनी पेंटिंग काढली. फक्त खिडकीतून काय दिसायचं. ती जी पेंटिंग आहे ना त्याची, त्याला स्टारी नाईट्स म्हणतात. जगातली सगळ्यात फेमस पेंटिंग मध्ये ती जगातल्या.
आणि त्यांनी जे पेंटिंग काढली आहे ना, त्या खिडकीतून जसं ते शहर दिसतंय, तारे दिसत आहेत, यांनी नासानी पण मॅच केलं की तो जेव्हा होता जेलमध्ये, तिथं सॉरी त्या असायलम मध्ये, त्यावेळी ग्रहांची ह्याच्या सगळ्यांची ताऱ्यांची दिशा ही कशी होती. आणि त्यांनी इतक्या ॲक्युरेसीने ती पेंटिंग काढली की बस खिडकीतून काय दृश्य दिसतंय आणि त्यांनी ते बघून जी पेंटिंग बनवली स्टारी नाईट्स. तसंच तुम्हाला ही एक, आता मग तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला निबंध शिकवला, सगळं कळलं की तुम्हाला कळत जातंय की पेपर वाचताना मी जसं म्हणलं, पोरं मला मेसेज पाठवतात, सर बघा ही अशी काहीतरी न्यूज वाचली मी, की निबंधात लिहू शकतो का, तुम्हाला ते कळत जातं. मग तसंच हा निबंध वाचल्यावर मी एकदा पेपर बघत होतो, तर एका फोटोग्राफरला अवॉर्ड मिळाला बेस्ट फोटो काढला म्हणून. म्हणजे कशाचा फोटो काढला असेल, मुंगीच्या चेहऱ्याचा क्लोजअप. आता मुंगी दिवस आयुष्यातली एवढी सिंपल गोष्ट आहे, रोज बघतो, तिच्या चेहऱ्याचा इतका झूम 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 करून काढला ना, तुम्हाला फोटो दाखवतो, अशी टरकेल ना तुमची, तुम्हाला वाटणार बी नाही की मुंगी इतकी डेंजर असू शकते काय. द सुपर मॅग्निफाईड इमेज ऑफ अन ॲन्ड्स फेस क्लिक्ड इन 2021 बाय लिथुनियन फोटोग्राफर युजिनिजुस वगैरे. मुंगीचा चेहऱ्यावर का इतका भयानक असू शकतो. पण इतकी साधी गोष्ट आयुष्यातली, तिचा मी असा फोटो काढणार, सर्जनशीलता, त्याला अवॉर्ड मिळालं एका फोटोसाठी. सो बेसिकली सर्जनशीलतेची प्रेरणा काहीतरी अद्भुत गोष्टीमधून. तशीच अजून ही एक पोएम आहे, खूप छोटे 4 लाईन आहेत एका कवीने लिहिलेल्या. त्या 4 वाक्यात दैनंदिन जीवनातल्या गोष्टींवर इतकं तत्वज्ञान आहे. द पोएम रीड, सो मच डिपेंड्स ऑन अ रेड व्हील बॅरो ग्लेज्ड विथ रेन वॉटर बिसाइड्स द व्हाईट चिकन. सो निबंध काय आहे, वाक्य काय आहेत, खूप काही आधारित आहे पांढऱ्या कोंबड्यांच्या शेजारी ठेवलेल्या पावसाच्या पाण्याने ओलसर झालेल्या एका लाल हातगाडीवर. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा खूप काही आधारित आहे. एक शब्द खूप, हे जर तुमचा हातगाडी असते शेतातली, ती नसेल कितीतरी कामं शेतातली तुम्ही करू शकत नाही. आणि एक छोटी एक गोष्ट जी दिसायला एवढी साधी आहे, हातगाडी, आयुष्यातल्या आपल्या शेतातली एवढी कामं इझी करते. देन पांढऱ्या कोंबड्या, बऱ्यापैकी शेतात दिसणारी गोष्ट. आणि लाल रंग त्याचा जो आहे की खूप काय आधारित आहे पांढऱ्या कोंबड्या शेजारी ठेवलेल्या पावसाच्या पाण्याने ओलसर. शेत म्हणलं की काय, पाऊस खूप आवश्यक. ओलसर झालेल्या लाल हातगाडीवर, पांढरा आणि लाल आणि हिरवा रंगांमधला कॉन्ट्रास्ट. ओके, सो प्रत्येक छोट्या छोट्या ह्याच्यात त्यांनी इतकी माहिती दिली ना 4 लाईनमध्येच, जीवनाबद्दलची, आयुष्याबद्दलची. ही शेतासाठी पाऊस, पाणी, ती हातगाडी आणि एका शेतात दिसणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी. सो अशा साध्या गोष्टींमध्ये पण तुम्ही डीप थिंकिंग केलं, तुम्हाला कशी चमत्कारिक गोष्टी करता येतात. निबंधाचा जो अर्थ होता, सो एवढा सोपा निबंध होता त्या पेपरमध्ये की खूप काही डिपेंड आहे तुमच्या म्हणजे ह्या हातगाडीवर. सो बेसिकली काय बघा, हा सगळ्यात अवघड निबंध आहे आजपर्यंत युपीएससीत आलेल्या काही थोड्याफार निबंधांपैकी. पण कळला तर तुम्ही कितीतरी उदाहरण लिहू शकता. मग तुमच्या आयुष्यातले तुम्ही काय कादंबऱ्या वाचल्या असतील, सगळ्या गोष्टी त्याच्या लिहू शकता. सो बेसिकली मग आपला जो निबंधाचा टोटल फॉर्मॅट असणार आहे, आणि मी जर सांगितलं की तुम्हाला इंटिग्रेटेड बॅचमध्ये पण मी निबंध शिकवेन आणि माझ्या इंडिव्हिज्युअल बॅचला पण तुम्हाला ऍक्सेस बसून देऊन तिथेही तो व्यवस्थितच करून टाकायचा, फुल कमांड. आणि हे 1 टाइम शिकायचं आहे. लिटरली सांगतोय, तुम्ही इथं निबंध शिकला, तुम्ही तर चांगलं इथं सोडा. हे 1 टाइम काय आहे ना, 30 वर्षांनी तुम्ही तुमच्या नातवाला शिकवचाल, त्या पोराला निबंध असा लिहायचा असतो, मला असा शिकवलेलं शाळेत, कॉलेजमध्ये. सो बेसिकली काय म्हणतात, हे जे आहे 1 टाइम स्किल आहे ते. निबंधाचा अर्थ समजून घेणे, निबंध कसा लिहिणे आणि निबंधात काय लिहिणे, 3 गोष्टी व्यवस्थित करायच्या. सिलेबस दिला असला नसला तरी काळजी करू नका. 4 पैकी 1 निबंध सांगितलं ना, आपल्या त्या थीम मधला डायरेक्ट, नाही तर ओव्हरलॅपिंग नोट्स मधला असणार म्हणजे असणार. आता सुरुवातीला पहिला अटेम्प्ट शक्यतो तुम्ही नाही देणार, तू नाही देणार का, तू देशील, पण पुढचा 27 पहिले 1-2 अटेम्प्ट मध्ये ते फॅक्च्युअल एसे विचारतील. पण म्हणजे काय, शेती, अर्थव्यवस्था वगैरे. नंतर हे सगळे निबंध ते बंद करणार. सगळे निबंध असे येणार आहेत तत्वज्ञाना रिलेटेड. का? कारण तुमचं अर्थव्यवस्थेचं ज्ञान ते ऑलरेडी अख्ख्या पेपर 3 मध्ये चेक करतायत.
तुमचं शेतीचं ज्ञान, बाकी विषयांचं ज्ञान, पॉलिटिक्सचं सगळं पेपर 2 मध्ये चेक करतायत. त्यामुळे युपीएससीने बंद केलं असले निबंध विचारायचे. इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक, इंटरनॅशनल रिलेशन वगैरे ते विषय तिकडे आहेत, इकॉलॉजी एन्व्हायरमेंट वगैरे. आता सगळे विषय येतात एकदम हटके. तुमचं त्यांना अनालिसिस बघायचं, तुम्ही किती डीप विचार करताय, तुम्हाला टॉपिक समजला का, समजला तसाच लिहिला का, सुसंगत विचार मांडली केली का, निबंधात किती डायव्हर्स विचार केले तुम्ही, किती डीप गेला, किती उदाहरणाशी टाकली. सो बरेच अँगलवर आहे, ते कसे कसे मेजर करतात ते सगळं सांगेन तेव्हा. कळलं? सो बेसिकली त्याच्यामुळं पहिल्या 1-2 आठवड्याला विचारलं तरी फॅक्च्युअल विचारलं. युपीएससी नंतर एमपीएससी तशीच जाणार, कारण ती डिमांडच विषयाची आहे. त्यांना दळवी आयोगाने जे सांगितलं ना कशी मुलं सिलेक्ट करा, तर ते तसेच पेपर बनवणार हळूहळू. ओके, आता पण बघा प्रीजी झाली, बऱ्याच प्रकारे कन्सेप्च्युअल होते प्रश्न, लेंदी प्रश्न होते, कंबाईनचे पण बरेच लेंदी प्रश्न आले. ओके, पुढेही ते बदलणार. लगेच लय वादविवाद नको म्हणून त्यांनी टाकले, पहिल्या एखाद्या अटेम्प्टला टाकले असणार आहे. आंदोलन बिंदोलन पोरं लय करतात हे ते डिस्कस नको. ओके, पुढं ते तसंच होणार. सो तुम्ही त्याच लेवलला प्रिपेअर करत जायचं. आणि जे सांगितलं ना पहिलं, भिवू नका, ही खूप इझी प्रोसेस आहे, तुम्हाला आरामात कळते. निबंध काय नवीन विषय तर हे 2च आहेत महत्वाचे. म्हणजे आधी निबंध होता 200-300 शब्दात काहीतरी, हा आता 1220 आहे. नीतिशास्त्र तो पूर्ण मी शिकवणार आहे, आणि भारतीय समाज वगैरे तो सगळा. सो अशा जे मेन्सचे जे मेजर पॉईंट आहेत, आणि प्री तर ऑलमोस्ट सेमच आहे, थोडाफार बदल सोडा. तर सीसॅट होता प्रीमध्ये तुम्हाला काही त्यांनी कन्सेप्च्युअल बदल केला तर, नाहीतर सेमच आहे सगळी. मेन्सच वेगळी आहे. मेन्स मधले हे सगळे जे वेगळे विषय आहेत ना ते मी इथं तुम्हाला टॅकल करणार आहे. ओके, सो इथपर्यंत काय डाऊट? सो भारतीय समाज आज नाही घेत, त्याचं एक सेपरेट नंतर लेक्चर घेईन, आणि तो पार्ट, आणि हे सगळं मी नंतर पण सांगेन पार्ट. सो सुरुवातीला तुमचे प्रीचेच लेक्चर होतील, नंतर नंतर मग जरा मेन्सचे, कारण हा जो मेन्सचा पार्ट आहे लगेच काढायच्या आधी तुम्हाला जरा प्रीचं ग्रास्पिंग वाढणं आवश्यक असतं, प्रीवर कमांड येणं आवश्यक असतं. ते एकदा येऊन गेलं की मग काही टेन्शन नाही, थोडी मॅच्युरिटी आली विचारांची. हा, नीतिशास्त्र कदाचित आधी होऊ शकतो, कारण ते लय इंटरेस्टिंग आहे. उलट मॅच्युरिटी तिथूनच येते नीतिशास्त्र विषयानी. ते तत्वज्ञान वगैरे विषय, तत्वज्ञानी सगळी लोक कळली तुम्हाला, तर मग बरंच कमांड तुम्हाला समजून येते, किंवा विषयाचं अंडरस्टँडिंग चांगल्या लेवलला होतं. ओके.